आज आपण खूप लोक वाट बघतायत की कधी आम्ही मिलिंद पिळगावकर काकांना आम्ही कधी ऐकू. आणि मिलिंद पिळगावकर काका स्वतःही एवढे उत्साहित आहेत की कधी एकदाचं स्वामी महाराजांचं काय सांगणं आहे आणि स्वामी महाराज काय सुचवणार आहेत सांगायला. खरं तर महाराजांची कृपा इतक्या लोकांवर आहे आणि त्यांच्यावर म्हणजे पिळगावकर कुटुंबावर तर कृपा अशी आहे की मिलिंद पिळगावकर काका हे श्री स्वामी समर्थ कृपांकित घराण्यात त्यांचा जन्म झाला आहे. पूर्वजांचे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने लग्न झालेलं आहे. म्हणजे त्यांचे जे पूर्वज होते त्या पूर्वजांचं लग्न स्वामींच्या आज्ञेने झालेलं आहे. श्री स्वामींच्या आशीर्वादानुसार श्री स्वामीसूत हे त्यांच्या घराण्याचे सद्गुरू आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांवर गेले 30 वर्ष त्यांचं ऐतिहासिक शोध लावून म्हणजे लिखाण सुरू आहे. श्री स्वामी जयंती कशी साजरी करावी हा श्री स्वामी सुतांच्या निरोपाचा व्याख्यानाद्वारे प्रचार ते करतात. 2002 साली अक्कलकोटी काय पाहाल या पुस्तकाचे अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी मठात प्रकाशन 5000 प्रती 1.5 वर्षात त्यांच्याकडनं संपल्यात. 2005 साली श्री स्वामीसूत महाराज प्रस्थापित श्री स्वामी महापर्वणी उत्सवाचे सुमारे 70 वर्षांनी पुनरुत्थान. 2099 साली श्री स्वामीसूत महाराज लिखित श्री स्वामी सहस्त्रनामावलीचे हस्तलिखितावरून प्रकाशन केले. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर अमेरिका कॅनडामध्ये नित्यपारायण केलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी महाराष्ट्रभर 70 ते 80 व्याख्याने म्हणजे कदाचित हा आकडा मी कमीच सांगते, ह्याच्यापेक्षा जास्त व्याख्याने त्यांच्याकडनं झालेली आहेत. 2019 साली श्री स्वामीसुतांच्या मूळ अभंगगाथेचे हस्तलिखितावरून त्यांनी प्रकाशन केले. 2021 पासून श्री स्वामीराज माऊली या श्री स्वामी महाराजांवर अभ्यासपूर्ण संशोधनात्मक यूट्यूब चॅनलचे त्यांनी प्रसारण करून भक्तांचे प्रेम आणि दिलखुलास पसंती मिळवली. आता काकांबद्दल जर सांगायचं झालं तर हे म्हणजे अगदी बोलू शकतो आपण 7 उत्तरी कहाणी 5 उत्तरी मांडतात त्या पद्धतीने. काकांबद्दल आज बघितलं तर म्हणजे आता कोणाचं वय काढू नये तसं, पण सांगते मी की अगदी एक लहान मूल जसं चपळ असतं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, तशी त्यांना ना स्वामी महाराजांची काय माहिती मिळेल आणि किती माहिती किती लोकांपर्यंत सांगेल हा त्यांचा ध्यास जो आहे जो बघितल्या समजतं. आज सकाळपासून इथे उपस्थित म्हणजे आज स्वतः ते विभूती म्हणून आज आमंत्रित आहेत. त्यांची उपस्थिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, पण तरीसुद्धा अगदी घरचं कार्य असल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष देऊन त्यांना ती तळमळ आहे की कुणाची धावपळ नको व्हायला, कोणाची गडबड नको व्हायला, कोणाची गैरसोय नको व्हायला, म्हणून ते सतत मार्गदर्शन करतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे खरंच आज ह्याच्या आधीचा पण जो सोहळा झाला होता मागच्या वर्षीचा, तर त्यांच्या मदतीने खूप छान गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. तर आता त्यांचे दर्शक जे आहेत, जे ऐकणारे जे आहेत, त्यांचा यूट्यूब चॅनल आहे, त्यांचा इंस्टाग्रामवर पण त्यांच्या रील येतात. खूप म्हणजे आत्ता ह्या युगातही त्यांच्याकडनं असं कार्य होतं आहे. त्यांचे बरेचसे फॅन फॉलोवर जे आहेत ते तर वाट बघतात की कधी काका येतात. तर फायनली मी काकांना आमंत्रित करते की मिलिंद पिळगावकर काका आपण आपले मार्गदर्शन करावे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काका तुम्हाला माईक हवा असेल तर दुसरा माईक हवा आहे, असा हातातला माईक हवा आहे का? नाही ना, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ गुरुदेव श्री स्वामी स्वत महाराज की जय. एवढी शांत आणि स्वस्थ बसणारी पोरं महाराजांना कधीच आवडली नाही आहेत. कारण महाराजांचे लाडके कोण होते बघा बारकाईने, सुंदराबाई, चोळप्पा, आणि सगळ्यात कोण लाडका असेल तर तो कानफाट्या, हो की नाही? किती लोकांना पटतंय मी बोलतोय ते. कानफाट्याने दंगा घातला अक्कलकोटामध्ये. कानफाट्या समोर आला का कोणाची शापत नसायची समोर उभं राहण्याची. तरी पण लाडका सर्वात कोण असेल बारकाईने बघा तुम्ही
तर कानफाट्या. आणि म्हणूनच आत्ता आपण शांत बसून चालणार नाही. आपण महाराजांचा एक जयघोष करूया आणि त्याच्यानंतर मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. आणि हा जयघोष करण्यासाठी सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, तर आपला बेंबीचा देठ सावध करूया. दोन्ही हाताच्या मुठी आहेत ते वळूया आणि उच्च स्वरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं जय जयकार करूया. मी असं म्हणणार नाही की अक्कलकोटात ऐकायला जाऊ दे आणि इथे जाऊ ऐकायला, पण निदान आपल्या शेजारी असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठात तरी, दादरला तरी ऐकायला जावं आणि आपल्या मनातल्या मनात ते घुमावं. म्हणून सगळ्यांनी सावध व्हा, घट्ट मुठी मळा आणि म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. आवाज तसा नाही आहे, मला 100% खात्री आहे इथले 25% कुठेतरी बोलता येत जय, कारण मला माहिती आहे माझ्यासमोर दिसतात किती माणसं आहेत ते. आपण परत एकदा करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की, गुरुदेव श्री स्वामी सूत महाराज की, श्री स्वामी समर्थ. भक्त मंडळी, अक्कलकोट जिथे स्वामी समर्थ महाराजांनी जवळजवळ 22-23 वर्ष वास्तव्य केलं आणि महाराजांना एक असं लेबल लागलं की महाराज दत्त अवतार आहेत. महाराज हे पूर्ण ब्रह्म आहेत. महाराज कोणाचा अवतार आहेत किंवा नाही ते आपलं त्याच्यामध्ये खोलात जाऊया नको, पण महाराजांचं स्वतःचं स्वरूप म्हणजे त्यांना तो स्वतःचा देह धारण करावा लागला आपल्यासाठी. आता त्यांना देह धारण करण्याची सुद्धा गरज नव्हती. महाराजांच्या देहापुरते स्वामी समर्थ महाराज आहेत का स्वामी समर्थ महाराज नाव घेतल्यापुरते ते आहेत का, तर नाही. ते मूल ब्रह्म आहेत. अगदी त्यांचं स्वरूप तसं बघायला गेलं तर त्यांना रूप रंग देह वगैरे काहीच नाही आहेत. स्वच्छ निखळ पाणी. सगळ्यांना, सगळ्या ख्रिश्चनना सुद्धा, तिथले जे ब्रिटिशर्स होते ख्रिश्चन, ते सुद्धा महाराजांना आपलं दैवत मानायचे. असे हे स्वामी समर्थ महाराज, ज्यांना आपण स्वामी समर्थ उपाधी दिली, पण मूल ब्रह्म. त्यांचं स्वरूप खऱ्या अर्थाने कोणी जाणलं होतं तर ते कानफाट्याने. कारण कानफाट्याला इतर कुठल्याच देवाचं नाव घेतलेलं चालायचं नाही. एवढं की म्हणजे जर समजा कोणाचं दुसरं नाव घेतलं का, याच्यामध्ये आणखीन एक फार महत्त्वाचं कसं होतं की अक्कलकोट हे खेडं होतं, हे गाणगापूरच्या वाट्यावरचं होतं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या कोणालाही जर समजा गाणगापूरला जायचं असेल तर त्या काळात जे तिथं ट्रेन्स वगैरे फार कमी असायच्या किंवा बहुतेक ट्रेन नसायच्या सुद्धा. कारण अक्कलकोटला फक्त त्यांना त्याची कल्पना होती आणि तिथपासून ते त्यांचे निस्सीम भक्त झाले. भक्त म्हणजे साईबाबांना शिर्डीमध्ये जसा त्रास झाला, त्यांचे निंदक होते, त्यांना कोणी त्रास दिला तर दिवाळीच्या वेळेला तेल दिलं नाही, मग पाण्याने त्यांच्या पंट्या केल्या वगैरे, हा सगळा विषय आपण वाचतो. स्वामी महाराजांच्या बाबतीत तसं काहीच घडलं नाही बरं का, कधीच नाही घडलं काहीच. हां, आता बाहेरची एखादी मंडळी कोणतरी यायची त्यांचा हे बघा, पण ते पण त्यांचेच होऊन जायचे. कानफाट्यासुद्धा त्यांच्यातलाच एक कानफाट्यासुद्धा आलेला, त्याला महाराजांची परीक्षाच घ्यायला म्हणून तिथे आला आणि महाराजांच्या नजरेला नजर होताच तो त्यांचा होऊन गेला. पण अक्कलकोटमध्ये महाराजांच्या बाबतीत महाराजांना छळणं म्हणा किंवा महाराजांच्या बाबतीत का उलटं सुलटं बोलणं म्हणा, ही कोणाची शामत नव्हती. कारण दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी अक्कलकोटचे मालोजी राजे महाराजांना शरण गेले होते आणि मग मालोजी राजे त्यांना शरण घेता मालोजी राजांनी महाराजांचा दरवर्षी एक उत्सव साजरा करायला सुरुवात केली, ललिता पंचमी. ललिता पंचमीला महाराजांचा प्रगट दिन मालोजी राजे साजरे करतात. महाराजांच्या मूळ उत्सवाच्या बद्दलचा आपला विषय आहे. त्यामुळे पहिला कुठला उत्सव जर साजरा होत होता महाराजांचा मूळ स्वरूपाचा, स्वामी समर्थांचा, तर स्वामी समर्थ प्रगट दिन कधी, ललिता पंचमीच्या दिवशी, म्हणजे आश्विन महिन्यातल्या पंचमीला.
भक्त म्हणजे स्वामी प्रगटीने आज आपण काय कुठला तरी वेगळाच दिवस साजरा करतो, त्याचं पण कारण सांगतो काय झालं ते पुढे. त्यानंतर हे जे मालोजी राजांचं पुणे वंश जो होता, हे दर दत्त जयंतीला आणि गुरुप्रतिपदेला गाणगापूरला जात असत. जेमतेम दुसरं तिसरं वर्ष असावं स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात त्यांचं आगमन होऊन, आणि ते एक दिवशी असे त्याची गुरुप्रतिपदेच्या दिवशी गाणगापूरला गेलेले असताना मालोजी राजांना दृष्टांत झालेला आहे तेव्हा, आणि प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी सांगितलेलं, अरे तुमची पिढ्यानपिढ्या तुम्ही इतके वर्ष माझ्याकडे येत आहेत आजच्या दिवसाला, पण आता येण्याची गरज काय, कारण आता मी स्वतः तुमच्याकडे आलेलो आहे. तुमच्या प्रांतामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या राज्यामध्ये मीच वावरतोय. मालोजी राजांना सटकन कळलं की हे जे काय दत्तप्रभूंचा वृत्त आपल्याला दृष्टांत झालं आहे, दत्तप्रभूंना काय नेमकं म्हणायचं. त्यानंतर मालोजी राजे कधीच गाणगापूरला गेले नाहीत. दत्त जयंती म्हणा किंवा गुरुद्वादशी म्हणा, हे सगळे दिवस जे ते तिथे गाणगापूरला जात असत. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे गुरुद्वादशी ते अक्कलकोटात धूमधडाक्यात स्वामी महाराजांच्या समोर साजरे करत. गुरुद्वादशी हा दत्तप्रभूंचा सोहळा जरी असला तरी अक्कलकोटामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या स्वतंत्र असा तो सोहळा होत असत. म्हणजे श्री स्वामी समर्थ गुरुद्वादशी असं त्याला त्यावेळेला म्हटलं जात असत. म्हणजे गाणगापूरला होत असली ती वेगळी तिथी जरी एक सारखी असली तरी स्वामी समर्थांचा मूळ उत्सव जो आपण म्हणतो तो जसा स्वामींचा प्रगट दिन मालोजी राजेंनी सुरुवात केला ललिता पंचमीला, तसं गुरुद्वादशीच्या दिवशीसुद्धा त्यांनी सुरुवात केली उत्सव साजरा करण्याची, स्वामी समर्थ महाराजांची गुरुद्वादशी. असे काही दिवस गेले. महाराज अक्कलकोटात प्रगट झाले 1856 साली, आणि अगदी 1869 सालापर्यंत हे सगळं चालत होतं आणि धूमधडाक्यात चालत होतं. काय त्याच्यानंतर मग अक्कलकोटमध्ये एका पोराचं येणं झालं. पोराचं मी का म्हणतो, कारण अगदी तरुण उमदा मुलगा होता तो. हरिभाऊ तावडे. हरिभाऊ तावडे तसा सरळ महाराजांकडे आलाच नाही. काहीतरी निमित्त घडत गेलं, संकटात आलेला पूर्णतः, डोक्यावरती पूर्णतः कर्ज झालेलं, आणि कर्ज झालेलं असताना ते कर्ज कोणीतरी सोडवलं वाया असे. तसं बघायला की तुम्ही स्वामी सुत महाराजांचं चरित्र जर वाचलं तर तुम्हाला कळेल की याची हा जो हरिभाऊ पोरगा किती म्हणजे कुठेतरी त्याला त्याच्या मित्रांनी सांगावं चल अक्कलकोटला आणि गेला अशातला भाग नाही. त्याचा मित्र एका पेढीत काम करत होता. त्या पेढीचा शेठ, त्या शेठचा मेवणा, आणि त्या मेवण्याचा परत मालक कोणतरी स्वयंपाकी वगैरे असं करून ते तिथून त्याचं वाय करत त्यांचं अक्कलकोटपर्यंत जाणं. कर्जमुक्त झाले ते काहीतरी निमित्ताने. ते पण त्याच्या मित्रांनी काहीतरी नवस केलेलं की मी ऐकलेलं आहे तुमच्याबद्दल, जर मी पूर्णतः कर्जमुक्त झालो तर मी सुद्धा तुमच्या दर्शनाला येईन, असं कुठेतरी मनात म्हणतले ते. आणि त्याच्यामुळे ते हरिबांचं तिथे अक्कलकोटला जाणं झालं. हरिबांचं अक्कलकोटला जाणं झालं. स्वामी महाराजांचं हरिबांनी दर्शन घेतलं. हे तिघंजण हे 3 मित्र जे अक्कलकोटला जात होते हे तिघही कर्जात बुडालेले, आणि त्यांचं एकत्रपणे ते कर्जमुक्त झाले. त्याच्यामुळे त्यातले काही असे आकडे असे घेऊन सोल्जर सिस्टीम जसं म्हणतो ना, आज आपण आजची पोरं बोलतात सोल्जर सिस्टीम. कुठं जायचं असेल फिरायला सिनेमाला तर तू तुझे पैसे काढायचे, मी माझे काढणार. पैसा आलेला जातात, त्यातलं काही अशी ठराविक रक्कम हे तिघं काढतात आणि हे तिघं काढून ते अक्कलकोटची वारी करतात. अक्कलकोटची वारी करतात, महाराजांच्याकडे जातात, महाराज उभे राहतात. महाराज तिघांनाही गुरुमंत्र देतात. भक्त म्हणे पण हरिबाना ते तिथून निरोप देत नाहीत लवकर, हरिबाना थांबवतात. आणि एक दिवशी सकाळच्या वेळेला हरिभाऊ तिथे स्वामी महाराजांच्या दर्शनात आलेले असताना त्यांना जवळ घेतात आणि आपल्या मांडीवर बसवतात. हरिबा कर्जमुक्त झालेले असतात, त्याच्यामुळे त्यांची महत्त्वाकांक्षासुद्धा खूप असते. आता मला काही टेन्शन नाही, डोक्याला ताप नाही, आता आपण तिथे अक्कलकोटला तिथे आपण महाराजांचं दर्शन घ्यायचं, महाराजांकडे प्रार्थना करायची की आता याच्या पुढे अशा पद्धतीचे संकट नको रे बाबा, खूप झालं, तुमची कृपादृष्टी होऊ दे आमच्यावरती, आणि आम्हाला जो काय आम्ही धंदा व्यवसाय करू त्याच्यात भरभराट होऊ दे आमची.
आमची अशी बरबराट होऊ द्या की ज्या काय माझ्या महत्त्वाकांक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ द्या. लहानपणापासून महत्त्वाकांक्षी मुलगा, पण घडतं उलटंच. महाराज त्यांना स्वतःच्या मांडीवर घेतात, कौतुक करतात, गोंजरतात. वयवर्ष जेमतेम मला वाटतं 20-21च्या आसपास असेल. आणि त्यांना सांगतात, अरे हरिबा माझं ऐक, मी काय सांगतोय ते. आजपासून माझा सूत हो, आजपासून माझा सूत हो. तुझ्याकडे जे काय आहे ते सगळं लुटून टाक. आणि स्वतःच्या गादी खालून एक कफनी काढताना त्यांच्या अंगावर ठेवतात. सांगतात की हे घाल आणि तू आजपासून बैरागी हो, आजपासून तू माझा सूत झालास. महत्त्वाकांक्षी मुलगा ते लहान वयात मुंबईला हट्ट करून आलेला असतो. त्यातल्या त्यात काहीतरी करून नोकरी धंदा वगैरे करून त्याच्यानंतर संकट आलेलं असतं म्हणून मित्राच्या सांगण्यावरून अक्कलकोटला येतो आणि फसतोय ते. खुद्द महाराजच सांगतात की तू सगळं सोडून दे आणि माझा सूत हो, तू बैरागी हो. मग अशा वेळेला त्यांना जो काय एकदम धसका होतो, रडकुंडीला येतात होते, साहजिकच आहे. एखाद्या महत्त्वाकांक्षी मुलाला मुंबईमध्ये सगळी मेहनत करून कुठेतरी कसं बसायची, कुठेतरी नोकरी गाठतो, अमेरिकेचा विजा घेतो, आता अमेरिकेला जाणार स्वप्न रंगवत असतो आणि त्यावेळेला अचानक, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो आहे आजच्या पोरांचं. आणि अशा पद्धतीच्या पोराला जर तुम्ही सांगितलं की तू काही सगळंच कामधंदा सोड आणि बैरागी हो, त्याची काय अवस्था होईल तशीच काहीशी. आणि तो रडकुंडीला येतात, ते हरिभाऊ रडकुंडीला येतात. त्यावेळेला एखाद्या कडेवरती असलेल्या बाळाला आपली आई कशी सांगते, अरे रडतोच काय, ती बघ काऊ बघ, तो बघ चिव बघ. असं महाराज त्यांना सांगतात, अरे रडतोच काय, माझ्या पोटावर हात फिरव, केवढं मोठं पोट आहे बघ, मी लंबोदर आहे, मी माझं पोट तर बघ केवढं मोठं आहे, त्याच्यावर हात फिरव. आणि ते ट्रान्समध्ये जातात आणि त्या ट्रान्समध्ये त्यांना त्यांच्या कितीतरी जन्मामागचा एक जन्म त्याचं त्यांना स्मरण होतं. कितीतरी जन्मामागचा एक जन्म त्यांना स्मरण होतो. त्या जन्मी ते 8 वर्षाचा लहान तो मुलगा असतो. मित्रमंडळ कोण नाही, रोज रानात जाऊन कोणाबरोबर गोटी खेळतोय फक्त त्यालाच माहिती. बघणारे त्याला वेडे म्हणत असतात. एवढे गावात त्याच्या वयाची लहान लहान पोरं असताना हा पोरगा तिथे जातो काय, कोणाबरोबर खेळतो काय, जिंकलो म्हणून उड्या मारतो काय, हा पोरगा सरळ वाटत नाही, हा बहुतेक वेडा आहे किंवा काहीतरी डोक्यावरती परिणाम झालेला आहे. हा जो पोरगा असतो त्या एका मोठ्या वटवृक्षाच्या खाली गणपती बाप्पाची एक छोटीशी देवळी असते, त्याच्यामध्ये एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती असते आणि हे सगळं रानात असतं बरं का. त्या रानामध्ये रोज जातो, भरपूर गोट्या वगैरे आपल्या खिशामध्ये घेऊन जातो आणि त्यांच्यासमोर त्या गणपती बाप्पांसमोर फेकतो आणि रोज स्वतःच खेळत असतो. लहान मुलांना आपण बघतो स्वतःच्यावरतीच त्यांच्यावरती राज्य पाहिजे असतं. बॅटिंग लहान मुलं कधीच सोडत नाही. अगदी जर आउटमार्ट झालं तर सगळा डाव मोडतात, जो तो आपापल्या घरी जातो. सगळाच खेळ जो आहे तो बिनसून जातो, बिनसतो सगळा खेळ. आणि अशाच काहीसा अर्थात ते पण लहानच असतात ना, त्यांचं नाव विजय सिंग असतं. ते स्वतःवरती डाऊट घेतात, पण एक दिवशी त्यांना काय लहर येते, त्या सगळ्या गोट्या महाराजांच्या म्हणजे तिथे गणपती महाराजांच्या समोर टाकतात आणि सांगतात, बाप्पा आज तुझा डाव, चल तू खेळ माझ्याबरोबर. हे निमित्त होतं, काळोख होतो, वातावरण सगळं बदलतं, वादळ सुटतं आणि हा छोटासा जो विजयसिंग जिथे उभा असतो आणि तिथून तर गणपती बाप्पापर्यंत खूप काय होतं. त्याचं आता वर्णन करायला गेलो तर वेळ जाईल, पण वातावरण पूर्णतः बदलून जातं. भयभीत वातावरण होतं. जे काय रानामध्ये लोक गेलेले असतात, कातकरी झाडं बिडं हे करायला, ते सगळे धावपळ करून येतात. त्याला पण सांगतात, अरे बाबा तू चल, वेड्यासारखा उगाच कोणाबरोबर खेळतो, केवढं मोठं वादळ आलं आहे बघ, झाडं बिडं हलत आहेत, आता झाडं पडणार, काळोख झालेलं आहे, तू चल. तो आपला काय, त्याला ऐकायचंच नसतं कोणाचं. आणि पहिली गोष्ट त्याला एक गोष्ट माहिती असते की आज मी बाप्पाला बोलवलं आहे खेळायला तर बाप्पा येणार, म्हणून तो आपला शांतपणे 2 हात कमरेवरती घेऊन तिथे उभा असतो. लोक कंटाळतात आणि तिथून निघून जातात. जाऊ दे म्हणा, हा वेड्याच्या पाठी लागलो तर आपण आपल्यासुद्धा जीव जायचा. आणि त्यावेळेला त्याच्या आणि त्या बाप्पाच्या मधला जो भाग असतो ती धणी दुभंगते आणि अष्टवर्षीय बालमूर्ती दिगंबर मूर्तीवरती प्रगटते. ते स्वामी समर्थ महाराज असतात. ते स्वामी समर्थ महाराज असतात. त्याच्यानंतरच्या 527 ओव्यांमध्ये हा संबंध वृत्तांत स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेला आहे.
स्वामी विजय पुराण म्हणून एक आहे ग्रंथ आहे, त्याच्यातला मधला अध्याय आहे अवतारकांड म्हणून 527व्या. त्याच्यामध्ये जो सांगितलेलं आहे ते सगळंच मी ते तुम्हाला सांगायला गेलो तर मला 8 दिवस पाहिजेत, इथे सप्ताह करावा लागेल मला. पण त्याच्यासमोर जे ते काय स्वामी समर्थ महाराज प्रगटतात, ती तिथी, तो वार, ते नक्षत्र सगळं काय त्यांच्या स्मरणात असतं. आणि ती तिथी असते चैत्र शुद्ध द्वितीया. हरिबा जेव्हा भानावर येतात, स्वामींच्या मांडीवर बसलेले असतात, तेव्हा त्यांना काही दुःख वगैरे झालेलं नसतं, ते अगदी म्हणतात परमोच्च आनंदामध्ये असतात. तेव्हा महाराजांच्या पोटावर हात काय फिरवतात, ते ट्रान्समध्ये काय जातात, ट्रान्समध्ये गेल्यानंतर जे काय घडतं ते घडतं. त्याच्यानंतर त्यांना अगदी म्हणजे करोडो रुपयाची लॉटरी लागल्यासारखं. स्वामीसुत होणं म्हणजे सोपं आहे काय हो? आपल्या दृष्टीनं तसं बघायला गेलं तर स्वामीने त्यांच्या आयुष्याचा बट्टाबोळ करून टाकला. पण ते स्वतः जे काय परमोच्च आनंद जो काय भोगत असतात, त्याच्यामध्ये परत त्यांना स्वामींची प्रगटलीला उमगलेली असते. माझ्याच कितीतरी जन्मामागच्या एका जन्मामध्ये मी असताना, माझ्यासमोर मी त्या गणपती बाप्पाबरोबर खेळत असताना ते गणपती बाप्पा प्रगटले, तेच हे स्वामी महाराज आहेत. हे त्यांना जेव्हा कळतं तेव्हा महाराजांच्या मांडीवरनं जे जेव्हा खाली उतरतात, तोच त्यांचा तो पहिला अभंग त्यांना स्फुरतो. ते सांगतात, स्वामी अवताराची काय सांगू मात, मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा. भक्त मंडळी, लहान मुलाला एखादा जसा शोध लागला होता, तो पटकन येऊन आईला आणि बाबांना सांगतो, हो बाबा काय सांगू तुम्हाला, आज काय घडलं माहीत आहे का? आज मी बघितलं माझे स्वामी बाप्पा कसे प्रगटले ते. म्हणजे एक उदाहरण देतोय तुम्हाला. त्या पद्धतीचा आनंद त्यांना झालेला असतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांचा तो हरिभानचा स्वामीसूत झाल्यानंतरचा पहिला अभंग कुठचा असेल तर स्वामी अवताराची काय सांगू मात, मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा. त्याच्यामध्ये ते महाराज कसे प्रगटले, काय झालं वगैरे ते सगळं सांगतात. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की स्वामीसूत महाराजांनी सांगितलं, कारण ते त्याच्यानंतर स्वामीसूत होतं, हरिभारात नाहीत. ते स्वामीसूत महाराज सांगतात की चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी महाराज प्रगटलेले आहेत. बरं, महाराज प्रगटलेले आहेत त्याला ते महाराजांची महाराज जयंती बोलतात बरं का, स्वामी समर्थ जयंती. आणि ही जयंती कशी साजरी करायची ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. स्वामी समर्थ महाराजांचं तिथे अक्कलकोटामध्ये आगमन झाल्याच्या नंतर हरिबा तावडे जे अक्कलकोटला आले आणि त्याच्यातला जो तिसरा महाराजांचा मूळ उत्सव जो आजपर्यंत आपण साजरा करतो ती स्वामी जयंती, चैत्र शुद्ध द्वितीया. स्वामी महाराजांची चरित्र जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. मी जे बोलतो ते त्यातलं अप्रकाशित फारसं नाही आहे बरं का, हे सगळं प्रकाशित आहे पण आपण वाचलेलं नाही आहे. स्वामी समर्थ महाराजांची जयंती ते करायला सुरुवात करतात शके 1870ला, पण त्याची सुरुवात करतात शके 1869ला. कसं सांगतो तुम्हाला. स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी करायचं जे जेव्हा ठरवतात, मला उमगलेली आहे महाराजांची जयंती कधी झालेली आहे ते. त्यामुळे मुंबईचा कांदेवाडी मठामध्ये जो आज जो कांदेवाडी मठ ज्याला आपण म्हणतो, तो मठ गुरुदेव स्वामीसूत महाराजांनी स्थापन केलेला आहे. त्याच्यानंतर स्वामीसूत महाराजांच्या मुलीला तिथल्या पादुका तिथून घेऊन जाव्या लागल्या. अगदी स्वतःहून तिने ते हे नाही केलं, हा विषय वेगळा आहे. मग तिथे ते परत दुसऱ्या पादुका स्थापन केल्या. त्यांचा वंशसुद्धा आता इथे आपल्याकडे आलेला पानवळकर म्हणून. तर या कांदेवाडीच्या मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांची पहिली जयंती ते साजरी करतात शके 1871ला नाही 69ला. 69 मी फक्त एवढ्यासाठीच बोलतो कारण 1 महिना अगोदर स्वामीसूत महाराज ह्या जयंतीचं नांदी करतात. नांदी, पण नांदी केलेला दिवस जो असतो हा साधा बाबा साजरा करणार अशातला भाग नाही. त्या स्वामींच्या पादुका पालखीत घालून ते गिरगावच्या चौपाटीपर्यंत सागर स्नानासाठी पादुका घेऊन जातात. आणि तो जो लवाजमा जो असतो, हा प्रत्यक्ष परब्रह्माची, प्रत्यक्ष देवाची, प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांची पालखी कशी असावी हे बघण्यासारखं आहे. भक्तमंडळी संबंध रस्ता झाडला जायचा, म्हणजे अजून ते होतो तो उत्सव.
त्याच्यानंतर तिथे सगळीकडे संबंध म्हणतात गोमूत्र शिंपडलं जातं, त्याच्यावरती लाल पायघड्या घातल्या जातात, ज्याला रेड कार्पेट म्हणतो आपण, दोन्ही बाजूला रांगोळ्या घातल्या जातात, त्याच्यावरती फुलांचा सडा घातला जातो. आणि अशा पद्धतीने महाराजांचा तो छबिना, महाराजांची पालखी गिरगाव कांदेवाडी मठापासून त्या समुद्राच्या पाण्यापर्यंत जायची. पाठी रिकाम्या झालेल्या ज्या काय पायघड्या असायच्या, सेवेकरी सगळे गोल एकत्र करायचे, खांद्यावर घ्यायचे, पुढे यायचे, ते पुढे घालायचा, तो त्याच्यावरती पूर्ण सगळे सोपस्कार व्हायचे. रांगोळी म्हणा, त्याचे गोमूत्र म्हणा, फुलं शिंपडणं म्हणा, सगळं काय व्हायचं. आणि त्याच्यानंतर ती त्याच्यावरनं पालखी जायची. पालखी रस्त्यावरती कधीच चालवली जायची नाही. स्वामी महापर्वणी म्हणायचे त्या उत्सवाला, स्वामींची महापर्वणी आहे ती. आणि हा जो दिवस असायचा हा चैत्र शुक्ल द्वितीयेच्या बरोबर 1 महिना आधी, फाल्गुन शुक्ल द्वितीयेला. म्हणून मी म्हणालो तुम्हाला की 1869, क्षमा करा मी 1817 म्हणायला पाहिजे, कारण ते शक्य म्हणजे 78 वर्षाचा फरक आहे पाठी. जेव्हा मी शक्यमध्ये बोलतो तेव्हा ते 1769 होतं. तर त्यावेळेला स्वामी महाराजांची ही जे पालखी जायची त्याला ते स्वामी महापर्वणी म्हणायचे. आणि स्वामी महापर्वणीपासून ते स्वामींच्या जयंतीपर्यंत हा 1 महिना कांदेवाडीच्या मठामध्ये जलसा असायचा. जलसा म्हणजे धमाल. रोज काय ना काय असायचं, कीर्तन असायचं, काय ना काय गाणी असायची महाराजांनी. आणि साध्या पद्धतीने साजरा व्हायचा नाही तो. लोक नाचायचे, उड्या मारायचे. कोळी लोक तर सरळ मासेमारी करून सरळ यायचे तिथे. तिथली लोक अक्षरशः नाकं मुरडायचे, अरे काय कसे आले, आंघोळ वगैरे काहीच नाही केलेलं आहे. पण तिथे आल्या होती त्यातला तो वास यायचाच नाही, गुलाबांचा वास यायचा त्यांच्या अंगाला, अशी नोंद आहे. स्वामीसुत महाराजांच्या बरोबर एक बापसी काका म्हणून होते, बापसी काका. त्या बापसी काकांचा वंश मला आता गेले जवळजवळ 15-1 वर्षापूर्वी मला भेटलेला. आणि त्या बापसी काकाने काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये असं त्यांनी असं लिहिलेलं आहे की हे जे कोळी यायचे त्यावेळेला आम्ही नाकं मुरडायचो, अरे आंघोळ तरी करून या ना, स्वच्छ होऊन या. तुम्ही तिथे समुद्रावरती जाता, मासे हाताळता आणि सरळ तुम्ही मठात येता. त्या पद्धतीच्या काही तक्रारी सुद्धा त्यावेळेला स्वामीसुतांकडे काही लोकांनी केल्या. पण स्वामीसुत त्यांना सांगायचे, अरे त्याचा अंगाचा वास घे, उगाच कशाला काहीतरी बोलतोस का, तुला कसं काय माहिती समुद्रामध्ये मासेच पकडले म्हणून. आणि खरोखर त्या पद्धतीने त्यांच्या अंगाला गुलाबाचा वास यायचा. स्वामी समर्थ महाराजांची ही महापर्वणी, त्या स्वामींची जयंती, हा 1 दिवस इतका धूमधडाक्यात जायचे, प्रत्येक दिवस त्यातला धूमधडाक्यात जायचा. आणि 5 दिवस आधी स्वामींची गुढी लागली जायची. स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीच्या दिवशी लोणी खेळ करायचं, काय विचारू नका. मग आता महाराजांच्या मूळ उत्सवापैकी पुन्हा मी बघा तुम्हाला 2 उत्सव सहज म्हणून सांगून गेलो, स्वामी समर्थ महापर्वणी आणि स्वामी जयंती. आता आपण कामधंद्यात असतो. आता आपल्याला कुठे 1 महिना सरळ जाऊन मठामध्ये दर्शन घेता येईल नाही, आपल्याला जमणार नाही ते. त्यामुळे आता आपण काय करतो तर स्वामी समर्थ महापर्वणी साजरी करतो. महाराज ज्या पद्धतीने स्वामीसुत महाराज पूर्वी साजरे करत होते त्याच पद्धतीने अजूनसुद्धा आपण साजरी करतो. चेंबूर मठामध्ये सुद्धा काही प्रमाणात ती साजरी होते. स्वामीसुतांच्या कन्या ज्या होत्या, जसं त्यांचं वय झालं त्यांना त्याच्या खंड पाडायचा नव्हता म्हणून ते आता काय समुद्राचं पाणी तिथे आणतात नाही, तिथेच ती साजरी होते. पण त्याच्यानंतर काहीतरी स्वामीचे जे कोण भक्त होते त्यांच्यावरती गुरुदेवांची जी काही कृपा झाली तेव्हा तो गुरुदेवांच्या आज्ञेने तो उत्सव सुरू झाला. आणि आज तगार हा उत्सव चालू आहे. गिरगाव चौपाटीला फाल्गुन शुक्ल द्वितीयेच्या दिवशी हा उत्सव होतो. अगदी खुद्द स्वामीसुत महाराज ज्या पद्धतीने पालखी काढत असतात त्याच पद्धतीने तिथले भक्त मंडळी पालखी काढतात. सगळेजण एकत्र येतात, कुठच्याही मठाचा त्याच्याशी संबंध नाही. तर भक्त मंडळी आता बघा, स्वामींची महापर्वणी हा एक उत्सव स्वामी समर्थ महाराजांचा मूळ आपल्याला कळला. आणि स्वामी जयंतीत आपल्याला सर्वांना माहितीच आहे, स्वामी समर्थ महाराजांचे मूळ उत्सव हे सुद्धा साजरं करायसाठी काहीतरी निमित्त असावं. जसं दत्ताचं कुठची उपासना चालू द्यायचं नाही कानफाट्या, तसंच काहीचं त्यावेळेला स्वामींच्या उत्सवाबद्दल सुद्धा घडायचं. कारण दत्त जयंती म्हटल्यावरती महाराजांकडे सुद्धा सगळे स्वामींचा जय जयकार करतच होते. त्याही पलीकडे जाऊन तर दत्ताचं पण काय, दत्ताचं नाव काढलं का कानफाट्या असा नुसता चिडायचा होता सुद्धा अगडबंब. खूप अंगात त्याच्या बळ होतं. म्हणजे असं म्हणतात की ज्याला महाराज कुठेतरी अक्कलकोटच्या अवतीभोवती ज्या भ्रमंती करायचे
तेव्हा महाराजांची जी खाटला असायची ते स्वतःच्या डोक्यावरती घेऊन तो फिरायचा, पण तो उलटा चालायचा बरं का. महाराजांचा इतका एकनिष्ठ तो भक्त होता. जेव्हा मी महाराजांच्या भक्ताबद्दल बोलतो त्याला एकनिष्ठपणा काय ही फक्त आणि फक्त कानफट्या सांगू शकेल. महाराजांचे जेवढे महाराजांच्या अवतीभोवती होत्या, दी सुंदराबाई चोळप्पांपासून सगळे हे महाराजांनीच निर्माण केलेली पात्र होती, स्वामीसुतसुद्धा. त्यामुळे त्यांचा आणि दुसरं म्हणजे हा जो कानफाट्या इतका बलवान होता की त्याच्या मर्जीच्या विरुद्ध महाराज जर कुठे जात असतील तर खिल्लारी बैलांची जोडीचे तिथे बैलगाडी असायची. ते जजच्या सरकाराने ती स्वामींना अर्पण केली. ती बैला सकट उचलायचा. म्हणजे ह्यात ऐकायला आपल्याला थोडंसं काल्पनिक वाटेल, पण तसं घडायचं प्रत्यक्षामध्ये. मोठे मोठे बैला सकट असा वरती असा पुढून तसा उभा राहायचा आणि तो ती उचलायचा, पण नाही. आणि महाराज अशा वेळेला सांगायचे नको रे बाबा, त्याला नको आहे ना, मग आपण अक्कलकोटातच थांबूया. घडलेलं आहे तसं, नेहमीच घडायचं. तर ह्या कानफाट्याच्या दंगाईमुळे किंवा कानफाट्याच्या मनासारखं महाराजांना काहीतरी करायचं होतं आणि त्यामुळे महाराजांच्या स्वतंत्र उत्सवाला सुरुवात झाली. सुरुवातीला स्वामींचा प्रगट दिन झाला, ललिता पंचमी. त्यांच्या ह्याच्यानंतर गुरुप्रतिपदा झाली, स्वामी समर्थांची गुरुप्रतिपदा, गाणगापूरची वेगळी. हा जो गुरुप्रतिपदा दिवस होता हा स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ उत्सवामध्येच मोडला जायचा आणि अजूनही मोडतो. अशा पद्धतीचे काही उत्सव होत असताना स्वामी समर्थ महाराजांचा मठ असलेल्या कांदेवाडी मठामध्ये स्वामीसुत महाराजांना काय स्फुरलं माहिती नाही. म्हणजे जसा मठाची स्थापना झाली तसं म्हणतोय मी तुम्हाला, जसं महापर्वणी आणि जयंती तसंच दिवाळीच्या वेळेला स्वामी समर्थ महाराजांचा नामघोष करायचे ते. आणि येणारी मंडळी भरपूर होती. आजसुद्धा आपण आपल्याकडे जो काय जो फराळ होतो, जो काय नैवेद्य होतो तो महाराजांना आधी आपण अर्पण करतो. दिवाळीचा फराळ तर करतो. त्यामुळे कांदेवाडच्या मठामध्ये मिष्टान्न भरपूर जमायचं, एवढं जमायचं काय विचारूच नका. आणि त्यावेळेला स्वामीसुत महाराज महामिष्टान्न कोट म्हणून एक सोहळा होता जो अजूनपर्यंत कुठेच होत नाही. आता स्वामीसुत महाराजांनी देह ठेवला, त्याच्यानंतर त्यांच्या धाकट्या भावाला स्वामी महाराजांनी त्याच गादीवरती नेमलं. गादीवरती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची गादी सांभाळायसाठी नेमलं. स्वामीसुत महाराजांची गादी नव्हती, गादी स्वामींची होती. स्वामीसुत महाराजांनी देह ठेवला. त्यांना जे तिथे नेमलं त्यांना स्वामी समर्थ महाराजांना अगदी स्ट्रॉंग डोस द्यावा लागला. लहान पोरगा होता बिचारा, 10 वर्षाचा. त्याला आईपासून तोडला. महाराजांनी सांगितलं की जा तू तुझ्या भावाची गादी सांभाळ स्वामीसुतांची. सुरुवातीला त्यांनी काय ऐकलं नाही. आईची आठवण काढायचं तिथल्या सगळ्या सेवेकऱ्यांनी आणून त्यांना शेवटी स्वामी महाराजांच्या समोर उभं केलं अक्कलकोटामध्ये. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडे गेल्यावरती पहिल्या डोसमध्ये आपल्याला बरं वाटत नाही, आपण पुन्हा दुसरींदा जातो. अहो डॉक्टर काय औषध दिलं, ठीक आहे, पण मला काय बरं वाटत नाही हो. डॉक्टर म्हणतो ठीक आहे कारण मी तुला दुसरा डोस देतो. आणि त्यावेळेला जो डोस देतो आपण खणखणीत बरे होतो एका दिवसामध्ये. तसाच काहीच हा प्रकार होता. त्या छोट्याच्या दादाबुवाला ज्याला आईची आठवण येते होती, गादीचे काहीच पडली नव्हती. सगळे सेवेकरी येऊन जेव्हा स्वामी महाराजांच्या स्वाधीन करतात त्यांना की हा काय ऐकत नाही आहे, काय करायचं ते तुम्ही सांगा, तेव्हा महाराज स्वतः त्याला एका व्याघ्रजिनावरती म्हणजे वाघाच्या कातळ्यावरती उभं करतात आणि स्वतः 2 हातात चौऱ्या घेऊन त्यांना ते वारतात आणि सांगतात की माझा हरिबाज आहेस रे तू कोण वेगळा आहेस, तुला मी अक्कल देतो, तू शाणा होशील. आणि ज्या आईसाठी तो रडत असतो त्या आईच्या पुढ्यात गेल्यावरती तो तिला सांगतो मी तुला ओळखतच नाही, तू कोण आहेस. 10 वर्षाचा मुलगा. पण या स्ट्रॉंग डोसमुळे काय होतं, आता हा विषय मी ते काढण्याचं कारण काय, त्या स्ट्रॉंग डोसमुळे हे असं होतं की महाअन्नकोट वगैरे सारखं काय, कारण हे दादाबुवा जे होते अक्कलकोटातून त्यांना जेव्हा ते आणतात तर कांदेवाडीच्या एका कोपऱ्यात ते बसलेले असतात. फार क्वचित त्या माणसात आहेत, देहबान त्यांचा हरपून गेलेला असतो. बघावं तेव्हा नुसते ब्रह्मानंद टाळी लागलेली. त्या एका कोपऱ्यातच सगळ्या विधी होत असत. स्वामीसुतांच्या कन्या ज्या होत्या त्या त्यांचं सगळं काही व्यवस्थित सेवा करायच्या, बाकी इतरांना कोणालाच ते जवळ येऊन देत नसत. त्यामुळे स्वामी महाराजांचा मठ, स्वामी महाराजांचा जय जयकार, स्वामी महाराजांची आरती, स्वामी महाराजांची जयंती, महापर्वणी वगैरे हे आधीपासून. पण अन्नकोट हा जो प्रकार होता हा दादाबुवांच्या काळातच थांबला तिथेच. स्वामीसुत महाराजांच्या वेळेला विचारता कामा नाही. स्वामीसुत महाराजांनी कधी स्वतः एक साधं फुलसुद्धा स्वीकारलं नाही.
बाजारातून फूल आणावं आणि महाराजांचं, कारण त्यांच्यावरती खूप लोकांची श्रद्धा होती. कितीतरी याची घराण्याने त्यांना सद्गुरू मानलेलं आहे, फक्त आम्ही नव्हे, कितीतरी. तर महाराजांकडे त्यावेळेला ते जे कोण जायचे फुलं, नाही नाही म्हणे, फुल मला नको, तिथे जा आणि माझ्या बापाच्या पादुकांवर ठेव. पण तेच तिथलं निर्माल्य आणून जेव्हा जर स्वामी सुत महाराजांच्या हातात दिलं का ते अगदी खूप आनंदाने स्वीकारत. तसंच काहीसं नैवेद्यावरती सुद्धा असं. स्वामी सुत महाराजांच्या कांदेवाडी मठामध्ये असंख्य लोक रोजचा नैवेद्य घेऊन येत असत, असंख्य. म्हणजे एक नैवेद्याचं ताट होत असं नाही, पण त्याच्यात कोळी लोकंसुद्धा असायची. आणि ही सगळी मंडळी जेव्हा तिथे नैवेद्य अर्पण करायची, त्या स्वामीसूत महाराज एखादा अभंग गाऊन महाराजांना तो पुढं अर्पण करायचे, स्वहा करायचे. महाराजांना अर्पण केल्यानंतर काही वेळाने त्यांना कळायचं की महाराजांनी त्याच्यात 2-4 घास खाल्लेले आहेत. मग ते सगळं मिष्टान्न किंवा जे काही अन्न असायचं रोजचं नैवेद्याचं, ते ओंजळी भरून, उल्लेख बघा कसा आहे, ओंजळी हाताने द्यायचे नाही, ओंजळी भरून भरून सगळ्यांना ते प्रसाद म्हणून वाटायचे. आणि त्यातून जर काय राहिलं तो खुद्द स्वामीसूत महाराजांचा आहार असायचा. स्वामीसूत महाराजांनी कधीही महाराजांच्या नैवेद्याचा प्रसादाशिवाय व्यतिरिक्त अन्न ग्रहण केलं नाही, कधीच नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण स्वामीसूतांचं जर आपल्याकडे स्थान असेल आणि स्वामींचं पण स्थान असेल, त्या स्वामींना जो आपण नैवेद्य अर्पण करतो तेच ताट काही वेळाने आपण स्वामीसूतांच्या पुढ्यात ठेवतो. तशी प्रथा आहे. स्वामीसूतांना वेगळं ताट ठेवलं जात नाही, कारण वेगळं ताट ठेवलं तर ते त्याच्यामधलं अन्न भक्षण करणारच नाही, ते करतच नव्हते. त्यामुळे जे काय अन्नकोट व्हायचा, त्या अन्नकोटाच्या वेळेला सुद्धा तिथे आलेल्या दिवाळीतलं सगळं मिष्टान्न स्वामीसूत महाराज एकत्र करायचे आणि ओंजळी भरून भरून सगळ्यांना वाटायचे. मग त्याच्यानंतर जे काय राहील ते कण जरी राहिला तरी त्यांचं पोट एवढं भरायचं की ते ढेकर देऊन तृप्त व्हायचे. कारण महाराजांचा प्रसाद असायचा आणि त्यांचा तो नियम होता की महाराजांचं अर्पण केलेलंच मी खाणार, त्यांचं उष्टेन्न अन्नच मी खाणार. महाराजांना ते सांगायचे, त्यांची परवानगी घ्यायची आणि तिथून ते सगळं मिष्टान्न अन्न एका दुसऱ्या टोपामधून काढून ते सगळ्यांना वाटायचे. त्यामुळे मिष्टान्न कोट म्हणून एक त्यावेळेला सोहळा असायचा, महाराजांचा स्वतंत्र सोहळा. महाराजांचा स्वतंत्र सोहळा. इथे कुठच्याच इतर दैवताच्या स्वरूपाचा उल्लेख नाही आहे. स्वामी समर्थ महाराजांची जयंती, स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. आता खूप लोक असे म्हणतात, अरे स्वामी समर्थ महाराजांची जयंती काय सांगता तुम्ही, ते काय सामान्य होते का? स्वामी समर्थ महाराजांची त्यांची जयंती नाही, त्यांचे प्रगट दिन, ते प्रगट झालेले आहेत. पण ज्याने आधी उमगली आणि ज्यांनी ती आपल्यापर्यंत पोचवली त्यांनी म्हटलंय काय, त्यांनी म्हटलंय ती स्वामींची जयंती. मग आपण सुद्धा जयंतीच म्हणूया. साधं सोपं आहे. आपण का त्याला स्वतःचं डोकं चालवून त्याला जयंती म्हणायचं, आपलं हे म्हणा प्रगट दिन म्हणायचं. खुद्द ज्यांनी आपल्यापर्यंत तो दिवस आणला, ज्यांना ते उमगलं, ते बोलतात स्वामी जयंती, मग ती स्वामी जयंती. त्याच्यानंतर गुरुद्वादशी, अशा किती जे काय झाले उत्सव स्वामी समर्थ महाराजांचे, हे महाराजांचे मूळ उत्सव. त्याच्यापैकी काही आपल्याला माहिती आहेत, काही फारशे प्रकाशातमध्ये आलेले नाही आहेत अजून. आणि म्हणून हा माझा आजचा प्रपंच आहे. फक्त म्हणजे त्याच्यानंतर सगळ्यांचं मत असं होतं शेवटला, कारण आतापर्यंत या विषयावरती मी जिथे जिथे बोललो मी इथेच थांबलेलो आहे. मग मला फोन यायचे, अहो तुम्ही स्वामींचं पुण्यतिथी नाही सांगितली. म्हटलं आम्ही स्वामीसूत महाराजांचे चेले आहोत. आम्ही गुरुदेव श्री स्वामीसूत महाराज आमचे गुरु आहेत, कारण त्यांचे डोळे ते आमचे डोळे, महाराजांपर्यंत पोचवणारेच आम्हाला ते आहेत. स्वामीसूत महाराजांचं एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जसं स्वामीसूत महाराज स्वामींच्या नैवेद्याखेरीज काही खायचे नाहीत, स्वामींचं उष्टान्नच खायचे ते, तसं त्या महाराजांच्याबद्दल एवढं त्यांना ध्यास होता, एवढं त्यांना प्रेम लागलेलं की आपल्या देहस्वरूप हयातीमध्ये जर स्वामी महाराजांनी देह ठेवला तर आपली काय अवस्था होईल ह्याचा ते विचारच करू शकत नव्हते. आणि असंच काहीचं निमित्त होतं. त्यावेळेला असं होतं की कुठेतरी स्वामी महाराज आपल्याला सांगतायत का तुम्हीच सगळं घेऊन सांभाळा आणि इथून निघा, मी आता इथून निघून जातो.
त्यांना कळत नाही महाराजांना नेमकं बोलायचं काय. पण तिथपासून त्यांना जो ध्यास लागतो, नको बाबा, तो दिवसच नको माझ्या आयुष्यामध्ये, का महाराजच नाहीत माझ्याकडे. महाराजांनी माझ्यासमोर देह ठेवणं किंवा महाराज कुठेतरी पुन्हा कुठल्या तरी लांब भ्रमंतीला निघून जाणं, हे मला काही सहन होणार नाही. त्यांचा त्याला ध्यास लागतो, याचा तो धसका घेतात ते, आणि धसका घेत घेत त्यांचा संबंध शरीर कृश होत असतं हळूहळू. आणि स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला 1878 साली. स्वामी सुतांनी कधी ठेवला? फक्त म्हणे 4 वर्ष आधी. त्यांना ती कल्पना सहन होत ना, नको तो दिवस. माझ्या आयुष्यामध्ये तो दिवसच नको की माझ्या कानावर ही बातमी यावी की महाराजांनी देह ठेवलाय, महाराजांनी समाधी घेतलाय, किंवा महाराज आपल्यापासून लांब गेल्यात, हे सुद्धा नको. आणि म्हणून ह्या भीतीने उद्या जर कधी आपण गेलो महाराजांकडे तर महाराज आपल्या स्वाधीन करून कुठेतरी जातील, ह्या भीतीने ते अक्कलकोटला परत गेलेच नाहीत. महाराजांचे नाना प्रकारे निरोप आले तरी ते गेले नाहीत. अखेर त्यांनी कांदेवाडीच्या मठामध्ये श्रावण महिन्यातल्या कृष्ण प्रतिपदेला देह ठेवला. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला 4 वर्षांनी. पण आपण बघायला गेलं तर स्वामींनी देह ठेवला म्हणजे काय महाराजांनीच आता नाही आहेत का ते? का त्या देहापुरते महाराज होते का? पण जयंती आहे ना एका ठिकाणी, म्हणून इथल्या लोकांनी त्याला सरळ पुण्यतिथी म्हणून नाव देऊन टाकलं अक्कलकोटच्या लोकांनी. अक्कलकोटचे लोक कधी जयंती साजरी करत नसत. कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांच्या वेळेला तिथे स्वामीसुत महाराज आले आणि त्यांनी ती जयंती सुरुवात केली. तिथपासून स्वामी महाराजांचा प्रगट दिन मालोजी राजेंनी बंद केला. त्याचा नेमका तपशील काय तो आतापर्यंत माझ्याकडे आलेला नाही, मी उगाच काहीतरी ठोकून देणार नाही. पण कुठेतरी महाराजांनी सांगितलं असेल म्हणा की माझा प्रगट दिन किंवा माझी जयंती ही आहे जो माझा स्वामीसूत सांगतोय. कुठेतरी काहीतरी नेमकं घडलं असावं की जेणेकरून मालोजी राजेंनी ललिता पंचमीचा सोहळा साजरा करायचा बंद केला. आणि तो बंद केला स्वामीसुतांनी स्वामी जयंती साजरी करायला सुरुवात करायला केली तिथपासूनच, असे उल्लेख आहेत, स्पष्ट उल्लेख आहेत. आणि त्यामुळे स्वामी महाराजांची पुण्यतिथी हा जो काय प्रकार आहे हा खरं म्हणजे साजरा करायचा, हा तुम्ही स्वामी महाराजांनी आतापर्यंत स्वामी महाराजांना आपण कसं ओळखलं, त्या देहाने ओळखलेलं आहे. तो एक विशिष्ट देह त्यांनी धारण केला होता म्हणून आपण त्यांना स्वामी समर्थ म्हणून उपाधी दिली. आणि आज तोच देह त्यांनी स्वतः विसर्जित केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचं स्मरण करणं इथपर्यंत ठीक आहे. पण हा सोहळा कसं काय म्हणू शकता तुम्ही? हा उत्सव कसा काय म्हणू शकता? उत्सव असू शकत नाही, सोहळा पण असू शकत नाही. कारण आपल्या जे मनामध्ये जे स्वामी समर्थ किंवा पूर्ण ब्रह्म किंवा मायबाप आपले जे परब्रह्म याचा जेव्हा आपण कल्पना करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर स्वामी समर्थ महाराज उभे राहतात म्हणजे त्यांचा तो देह उभा राहतो. तो देह त्यांनी विसर्जित केला होता. आज सुद्धा स्वामी समर्थ महाराज सगळीकडे आहेत. आता इथे पण आहेत, आपल्या बरोबर सुद्धा आहेत. हे जे मी बोलतोय सगळं मला तेच सुचवत आहेत, माझे गुरुदेव श्री स्वामीसूत महाराज मला सुचवत आहेत. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी हा सोहळा किंवा उत्सवामध्ये मोडला जात नाही. तुमच्यापैकी किती लोकांना हे पटेल त्याची मला कल्पना नाही आहे, कारण कसं झालेलं आहे वर्षानुवर्ष आपल्या त्या मनावरती एक पगडा बसलेला आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. आपण असं विचार करतो आता पण एवढे वर्ष आपण साजरा करतोय, आता काय झालं, काय पिळगावकरचा कोण आहे ही साजरी करू नका सांगायला? मी असं म्हणत नाही साजरी करू नका, स्मरण नक्की करा. स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण होणारच आहे. ती एक विशिष्ट आली तिथी का तुम्हाला ते स्मरण होणारच आहे. तर भक्तगण अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांच्या स्वतंत्र उत्सव सोहळ्याच्या बद्दल थोडा आणि छोटा विषय आहे. तर हे महाराजांचे मूळ सोहळे आहेत. आपण जास्ती आता या विषयावरती आपण बोलणार नाही आहोत, कारण महाराजांचे मूळ उत्सव सोहळे काय किती हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग ते कसे साजरे करायचे, काय साजरे करायचा हा स्वतंत्र वेगळा उत्सव आहे, आपला वेगळा विषय आहे. आणि तो विषय जर सांगायला गेले तर परत मला इथे कमीत कमी 1.5 तास पाहिजे. वेळेची कमी असल्यामुळे इथे माझा यूट्यूब चॅनल आहे
आणि या यूट्यूब चॅनलमध्ये आज गेले जो 2 वर्षामध्ये 300-350 व्हिडिओज माझे झालेले आहेत. महाराजांचा नैवेद्य कसा असावा, स्वामी जयंतीला काय करावं, हे विषय मी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. स्वामी महाराजांचा नैवेद्य कसा असावा, स्वामी जयंती कशी साजरी करावी, हे सगळं मी स्वतः सांगितलेलं नाही आहे, हे आधी लक्षात घ्या. जे काही स्वामीसुत महाराजांनी सांगितलेलं आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे. माझं स्वतःचं असं मी त्याच्यामध्ये काहीच माझ्या चॅनलमध्ये नाही आहे. सगळं खुद्द मूळ आणि मूळ, फक्त मूळ, अभ्यासपूर्ण संशोधनात्मक चॅनल असं माझ्या चॅनलला म्हटलं जातं. त्याचं नाव आहे श्री स्वामीराज माऊली. तर भक्त म्हणजे आज आपण इथेच थांबूया. याच्या पुढे सुद्धा काही कार्यक्रम आहे, जास्ती वेळ आपण याच्यामध्ये घेण्यामध्ये अर्थ नाही आहे. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ सोहळ्याबद्दल फक्त मला सांगायचं होतं. महाराजांचं स्वरूप जे होतं त्याचे मूळ सोहळे, त्याचे मूळ उत्सव, पण ते सगळेच मी तुम्हाला सांगितलेले. आतापर्यंत जे काय माझ्या लक्षात आलेले आहेत किंवा जो काय माझ्या अभ्यासामध्ये जे मला मिळालेलं आहेत, माझा दावा असा कधीच नाही आहे की मी सांगितलेलं पूर्ण. आज ना उद्या मला जर काय नवीन मिळालं तर हा विषय मी पुन्हा जिथे छेडीन तिथे तो एक मुद्दा किंवा एक जो उत्सव आहे तो वाढला जाईल. तुर्तास आपण इथे थांबूया. आधी जसं आपण स्वामींचं नामस्मरण, नामघोष जो आपण केलेला, आधी जसं आपण स्वामीचा नामघोष केलेला, बेंबीच्या देठाला पुन्हा सावध करा, मुठी घट्ट वळा, सावध व्हा आणि पुन्हा म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज की. नाही, आवाजच नाही हो, कशाला सांगावं लागतं मला 2-3दा. मला दिसतं ना किती लोक आहेत तिथे. आपण पुन्हा बोलूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, गुरुदेव श्री स्वामी सुत महाराज की जय. स्वामी सुत महाराजांनी स्वामी महाराजांच्याकडे पसायदान मागितलेलं आहे. मी ज्या ज्या वेळेला व्याख्यानाला जातो तिथे तिथे, आता अलीकडेच सुरुवात केली आहे मी, तिथे तिथे ते पसायदान मी तुम्हाला सगळ्यांना ऐकवतो. माझ्या प्रत्येक चॅनलच्या प्रत्येक एपिसोडच्या शेवटला ते पसायदान असतं. कारण बघा काय आपण जे काय बोलतोय ते स्वामी महाराजांच्याबद्दल, ती एक स्वतंत्र उपासनाच आहे असं माझं एक स्वतःची धारणा आहे. आपण महाराजांच्याबद्दल आता जे काय मी तुमच्याकडे अर्धा पाऊण तास बोललो, ती स्वामी महाराजांची स्वतंत्र उत्सव आहे, स्वतंत्र सोहळा आहे. ओके, ताईंचं म्हणणं असं आहे की पसायदान आपण शेवटला घेतो नेहमी, त्यामुळे माझा जो काय कार्यक्रम आहे तेवढाच शेवट तुम्ही समजू नका. याच्या पुढे सुद्धा कार्यक्रम आहे त्याचं मला सांगितलं गेलेलं आहे आणि ते मी मान्य केलेलं आहे. खरोखर आपला याच्या पुढे सुद्धा कार्यक्रम आहे. त्यामुळे आपण स्वामी महाराजांचं जे पसायदान आहे या कार्यक्रमाच्या शेवटला घेऊया. फक्त तुम्हाला सर्वांना एकच माझी विनंती आहे की पसायदान जेव्हा चालू असतं, पसायदानाला जेव्हा सुरुवात होते, बसल्याच ठिकाणी सगळ्यांनी हात जोडा आणि पसायदानाच्या ऐवजी मग आपण पुन्हा आणखीन एकदा जयघोष घेऊया का सगळे थकलेले आहेत? अजिबात नाही ना, मग नक्की घेऊया आणि आधीच्या आवाजापेक्षा जोरदार येऊ द्या. फक्त दादरचा स्वामी समर्थ मठ नाही तर चेंबूरचा मठ, कांदेवाडचा मठ आणि बहुतेक आपलं स्वामी महाराजांची जर इच्छा असेल तर अक्कलकोटपर्यंत नाव पोचावं. स्वामींचं नाव जे काय आपण घेतोय ते त्या पद्धतीने आपण महाराजांचा आपण नामघोष घेऊया, तेवढा जोराने घेऊया, बेंबीच्या देठापासून घेऊया, हात वळून घेऊया. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की, गुरुदेव श्री स्वामी सुत महाराज की, श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी सुत महाराज. आमचे सर जे माझ्यासाठी खास थांबले, माझं ते आल्यालाच बोलले मला तुमचं 2 वाजता आहे ना, मग 3 वाजताचा याची विचार करतो निघायचा आणि मला उशीर झाला, तोपर्यंत ते थांबले. त्याच्यामुळे मी सरांचं खूप खूप धन्यवाद बोलतो. सरांना मनसोक्तपणे श्री स्वामी समर्थ म्हणतो. त्यांना उत्तम आयु आरोग्य लाभू द्या. असंच त्यांची जी काही सेवा आहे आणि त्यांचं जे काय आतापर्यंत त्यांनी जो अभ्यास केलेला आमच्यासारख्या स्वामींचा तो सुद्धा आणखीन त्यांचं करत राहू द्या. त्यांच्याकडून सुद्धा काही आपल्याला खूपशा गोष्टी समजू द्या. श्री स्वामी समर्थ. हां
थांबव. आता मिलिंद काकांचा गौरव करण्यासाठी मी यशवंत पाटील सरांना विनंती करते की आपण मिलिंद काकांना गौरवा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी कृपांकित सज्जनांच्या या स्नेह मेळाव्यात आज आपण महाराजांच्या कृपेने, महाराजांचेच हे शब्द महाराजच सुचवतात तेच आपल्या समोर येतं. कदाचित उपस्थितांपैकी कितीतरी उपस्थित कृपांकितांना आपल्या प्रश्नांची उत्तरं पण मिळाली असतील. आता जस्ट आमच्याकडे एक दोन लोकांचे अभिप्राय आले की हा जो उत्तम तुम्ही सोहळा आयोजित केला आहे किंवा हे जे काही तुम्ही कार्यक्रमाची आखणी केली आहे किंवा हे जे तुम्ही व्याख्यानं ठेवले, जे मान्यवर विभूतींनी इथे येऊन 2 शब्दात आपल्याला जे काही सांगितलं, तर हे उपक्रम तुम्ही वर्षातून एकदा न ठेवता तुम्ही महिन्यातून एकदा ठेवा की जेणेकरून आम्ही वारंवार स्वामी कृपेच्या ह्या बरसातीत स्वतःला नावून घेऊ शकतो. तर बघूया महाराजांची कशी इच्छा आहे त्याप्रमाणे पुढची वाटचाल होईल. आता आपण पुढच्या सन्मानाकडे वळणार आहोत जे अक्कलकोटचे हो ती पण हो तुम्ही करता का मी करू आम्ही एक पुरस्कार देऊ आणि लगेच करतो. तर नाही लक्षात नाही. हां नाही मी काय म्हणते काका ते बोलणार नाही, ते फक्त येतील आणि जातील. तर अक्कलकोटचं ग्रामदैवत म्हणून मल्लिकार्जुन मंदिर जे आहे, मल्लिकार्जुन मंदिराला अक्कलकोटचं ग्रामदैवत म्हणून संबोधलं जातं. तर ह्या मल्लिकार्जुन मंदिराचे जे पुजारी आहेत ते पण आज इथे उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करते की पुजारी काका आपण व्यासपीठावर यावं. मल्लिकार्जुन मंदिराचे पुजारी काका मी आपल्याला विनंती करते आपण व्यासपीठावर यावं. आणि यशवंत पाटील सरांना मी विनंती करते की पाटील सर आपण या पुजारी काकांना सन्मानित करावं. जेव्हा जेव्हा आम्ही अक्कलकोटला जातो किंवा बरेचसे लोक अक्कलकोटला जेव्हा जातात तर ह्या अक्कलकोटला गेल्यावर पुजारी काका आतमध्ये सेवेसाठी तत्पर असतात आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मल्लिकार्जुन मंदिरात जेव्हा आतमध्ये जायचं असतं ते वाकून जायचं असतं. काही लोकांना बाहेर येताना लक्षात नाही येत, वाकून परत बाहेर यायचं, थडाथड डोकं आपटतं. पण तो त्या स्वामींचा प्रसाद असतो असं म्हणायला हरकत नाही. कारण जितक्यांना लागलं, तर आमच्याबरोबर आलेले काही भक्त आहेत, बाहेर येताना नेमकं डोक्याला लागलं आणि नंतर 2-4 दिवसांनी त्यांनी सांगितलं हो आमचे अर्धशेषेचा आम्हाला त्रास होता, डोकं दुखायचा त्रास होता, पण ते डोकं आपटलं आणि आम्हाला त्रास झालाच नाही. किंवा काही दिवसांनी आम्हाला सांगितलं त्यांनी की आमचं डोकं दुखायचंच बंद झालं. तर ही कृपा कदाचित असावी म्हणून ते डोकं आपटलं असावं आणि त्याच मंदिरात काका सेवेसाठी तत्पर असतात. तर मी यशवंत पाटील सरांना विनंती करते की हो 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 सर तुम्ही हां हो 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 नाही या काकांना देताय का तुम्ही, त्या काकांना देताय का? हां ते काका सांगतील ना पुस्तकाचं, ते सांगणार ना का मी सांगू? हां ठीक आहे, हां चालेल. या पुढे या की. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज काका. स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा एकदा एक छोटीशी विनंती आहे आणि छोटीशी सूचना आहे की सर्व स्वामी कृपांकित सज्जन आज इथे जे उपस्थित आहेत या प्रत्येक उपस्थित कृपांकितांना जाताना
म्हणजे आज इकडनं निरोप घेताना पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी इकडनं जाताना एक छोटीशी भेटवस्तू येणार आहे आणि एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर आपण सर्वांनी ती भेटवस्तू आणि ते प्रमाणपत्र नक्की स्वीकारायचे. आपण पुढच्या पुरस्काराकडे वळणार आहोत, पुढच्या सन्मानाकडे, की महाराजांनी ज्यावेळी महाराज देहरूपी वास्तव्य या अक्कलकोटमध्ये करत होते किंवा इतरत्र ज्या ठिकाणी त्यांचा संचार होता, त्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी कुठली ना कुठली काही ना काही खूण आपली त्या ठिकाणी ठेवली. जसं अक्कलकोटच्या व्यतिरिक्तही महाराज ज्या ज्या ठिकाणी होते त्या प्रत्येक ठिकाणी महाराजांचा जय जयकार होतच होता. पण अक्कलकोटला जेव्हा आले, कदाचित ती अक्कलकोट भूमी इतकी पवित्र होती की त्या ठिकाणी महाराज असंख्य आजपर्यंत, म्हणजे एवढे वर्ष, आज 145 वर्षांपेक्षा जास्त वर्ष होत आहेत, तरीही महाराजांचं वास्तव्य त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं. किंवा चराचरात स्वामी आहेतच, पण त्या काळात महाराज जेव्हा सगळीकडे वावरायचे त्यावेळेला वाढती गर्दी जेव्हा झाली 1856-57च्या काळानंतर, लोकांना जसं माहीत पडलं की महाराज या ठिकाणी चालता बोलता परमेश्वर आहे आणि लोकांची आधी व्याधी संकट जे आपण काही गोष्टी ते निर्मूलन होतात, तर जी वाढती गर्दी यायला लागली, तर कधी कधी असं व्हायला लागलं की लोकांना, आता आपण पण एखादी गोष्टीचा आपल्याला अनुभव आला, एखाद्या मठात आपल्याला जायचं, तर आपण प्रेमाने काहीतरी घेऊन जातो. त्याच पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांचे जे भक्त होते किंवा जो एखादा आडल्या व्यक्ती यायचा, दर्शन घ्यायचा, आपलं काम पूर्ण झालं म्हणून महाराजांना काहीतरी घेऊन यायचे. आणि त्या काळात महाराजांना कोणी पादुका आणायचं, कोणी खडावा आणायचं, कोणी जे वाटेल ते, ज्यांच्या मर्जीने, ज्याच्या ऐपतेने, ज्याला जे जमेल ते घेऊन यायचे. पण ते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांना ज्यांनी सृष्टी बनवली, त्यांच्या आदेशानुसार, म्हणजे झाडाचं पानसुद्धा त्यांच्या आज्ञेने हलत नाही, त्या स्वामी समर्थ महाराजांचं, म्हणजे जगाचे चालक मालक असणारे, त्यांना आपण काय देऊ शकतो? किंवा कुठल्याही भक्तांनी त्यांना काहीही दिलं तरी त्यांना त्याची काय अपूर्वाई असणार आहे? कारण निर्माणच त्यांनी केलं आहे आणि त्यांचंच निर्माण केलेलं आपण त्यांना देणार, त्याच्यात त्यांना काय आनंद होणार? त्यांना जे हवं असतं, जे अदृश्य हवं असतं, जे त्यांना काय हवं आहे, तर आपला शुद्ध अंतःकरणाचा शुद्ध भाव हवा असतो. आणि तोच भाव अर्पण करण्यासाठी कदाचित कुठेतरी आपण कमी पडतो. तर त्या काळात महाराज काय करायचे? कोणाचं मन नाही दुखवायचे. स्वामी समर्थ महाराज खूप प्रॅक्टिकल होते. आपल्याला कधी कधी असं वाटतं की महाराज खूप कडक आहेत. आता अलीकडे असं वाटतं, असं येतात प्रश्न की महाराज आमच्यावर कोपलेत, आम्ही किती अक्कलकोटला केवढं अन्नदान करतो, लाखात आम्ही पावत्या फाडतो, केवढं आम्ही स्वामींसाठी करतो, पण आमचा अमुक प्रश्न, आमची अमुक केस अजूनपर्यंत सॉल्वच नाही होते. पण महाराजांना नक्की काय हवं आहे हे आम्हाला माहिती नाही आहे. महाराजांच्या चरणी अर्पण काय करायचे? महाराजांना आपण काय देणार पैसा? जे 1,00,000, 5,00,000, 2,000, ₹2 जे पण काय कमवतोय, त्या परमेश्वरांनी आपल्याला दिलेला देह आहे, तो दिलेला देह आहे, त्याच्यामुळे आपण ते करतोय आणि म्हणून ते आपल्याला मिळते. देणारा पण तोच आहे, करून घेणाराही तोच आहे. त्यांना जे हवं आहे तो फक्त आपला मी आणि आपला अंतर्भाव जो आहे तो शुद्ध अंतःकरणापासून ज्यांनी भक्ती केली ते त्यांना हवं आहे. तर त्या काळात स्वामी महाराजांना अनेक भक्त अनेक गोष्टी आणायचे. कोणी पादुका द्यायचं, कोणी शॉल द्यायचं, कोणी काय द्यायचं. तर महाराज तात्पुरतं कायावाचा मने कोणाला दुखवू नये असं स्वामींचा सगळ्यात पहिला नियम आहे. कोणीही असो, कसाही असो, जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद हे स्वामींना आवडायचं नाही. आणि त्या काळात जेव्हा एखादा भक्त यायचा तर प्रेमाने महाराजांना जे काही अर्पण करायचे, महाराज ते घ्यायचे, प्रेमाने ते घ्यायचे, पण त्या व्यक्तीला आनंद व्हावा, त्याला आवडावं म्हणून ते घ्यायचे. आणि तो व्यक्ती थोडा पुढे निघून गेला की ते घेतलेलं दुसऱ्या व्यक्तीकडे परत देऊन टाकायचे आणि मग त्या व्यक्तीसाठी तो प्रसाद ठरायचा. आणि त्या काळापासून आतापर्यंत त्या व्यक्तींनी तो प्रसाद म्हणून जपून ठेवलेलं, जतन करून ठेवलेली ती एक इस्टेटच म्हणा. अशाच काही गोष्टी, प्रासादिक गोष्टी आहेत ज्या महाराजांच्या अक्कलकोटमध्ये आहेतच आहेत. पण अक्कलकोटच्या व्यतिरिक्त पण बाहेर आपण जर बघतो, अनेक चरित्रांमध्ये, अनेक ग्रंथांमध्ये प्राध्यापिका नम्रता भट, ज्यांचं नाव आज न चुकता घ्यावं, ज्यांच्यामुळे खरं तर ह्या कार्यक्रमाची पण सुरुवात झाली असं म्हणू,
त्यांचे स्वामी समर्थ गौरवगाथा नावाचे जे 4 ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये अनेक भक्तांची त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. कोणाला महाराजांनी काय काय प्रासादिक वस्तू दिलेल्या आहेत. तर त्याच पद्धतीने आज आपल्या उपस्थितीत या स्वामी कृपांकित सज्जनांच्या स्नेहमेळाव्यामध्ये एक कडवे फॅमिली उपस्थित आहेत, ज्यांच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची टोपी आहे, जी 150 वर्षांपासून 145-150 वर्षांपासून ती टोपी त्यांच्याकडे आहे. आणि त्या टोपीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्त त्यांच्याकडे ठाण्यामध्ये जातात. आणि आज आपलं सद्भाग्य आहे की आज ती टोपी आपल्यामध्ये इथे दर्शनासाठी उपस्थित केली गेलेली आहे. मगाशी आपण स्नेहभोजनासाठी जेव्हा वरती गेला त्यावेळेस त्या ठिकाणी पण होती. आणि आत्ता दर्शन घेण्यासाठी व्यासपीठाच्या मागच्या साईडला ह्या टोपीचं दर्शन आपल्याला घेता येईल. तर ह्या टोपीची एक कथा आहे की एका भक्ताकडे ती टोपी होती, पण त्यांच्याकडनं तिचं पावित्र्य राखणं किंवा त्यांना तेवढी विशेष त्याची महती किंवा त्याचं महत्त्व विशेष माहीत नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. किंवा कदाचित असं पण असू शकतं की कर्मधर्म संयोग हा कधी कोणाला चुकला नाही आणि कोणाच्या आयुष्यात कधी कुठली वेळ येईल हे सांगू शकत नाही आपण. माझ्या आयुष्यात महाराज कधी आले, कसे आले हे मी शब्दात नाही सांगू शकत. तसंच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामींची कुठली कृपा कधी होईल, कुठला अनुभव कधी येईल सांगू शकत नाही. तसंच कडवे फॅमिलीच्या बाबतीत पण असं झालं. टोपी एका वेगळ्या भक्ताकडे होती, पण कदाचित ती टोपी त्या भक्ताकडे राहण्याचा तो एक कार्यकाळ स्वामींनी लिहून ठेवला असावा. आणि त्याच्यानंतर त्याचे मानकरी, खरे त्याचे उपासक किंवा खरे त्याला अंतःकरणापासून जपणारे हे कडवे फॅमिली असावेत. आणि काही एक असा प्रसंग घडला जो त्या प्रसंगानंतर कडवे फॅमिलीकडे ही महाराजांची सेवा आली. महाराजांचं अखंड अस्तित्व त्या टोपीद्वारे त्यांच्याकडे आलं. आणि मी कडवे काकांना विनंती करेल की आपण काकूंसह निनाद पण इथे आलाय आणि काकू असतील तर आपण व्यासपीठावर यावं अशी मी विनंती करते. आणि यशवंत पाटील सरांना मी विनंती करेल की काका नमस्कार. हो नाही आत्ता नाही काका, आता कसं आयोजकाचं आता कसं काय करणार, आधी आहे ते संपू देत ना नंतर. हो काका आता नाही काका. आता आपण पुढच्या एका सन्मानाकडे वळत आहोत की महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही अक्कलकोट भूमी. आणि ह्या अक्कलकोट भूमीमध्ये अनेक स्थानं, म्हणजे असा एक कण नसेल की ज्या ठिकाणी स्वामींचे पदस्पर्श झाला नाही आहे. जर समाधी मठात आपण जातो, चोळप्पा महाराजांचं जिथे घर आहे, समाधी स्थान म्हणून, समाधी मठ म्हणून ज्या अक्कलकोटमध्ये आपण ओळखतो, त्या समाधी मठाला लागूनच अगदी शेजारी मोदीवाडा आहे. ह्या मोदीवाड्यात आपण जर कधी जाल तर कदाचित खूप कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे. जर आपण स्वामींचे वेगवेगळे चरित्र, वेगवेगळे ग्रंथ वाचाल तर त्याच्यामध्ये पूर्ण उल्लेख केलेला आहे. आपले शेगावचे गजानन महाराज जे आहेत, या गजानन महाराजांना स्वामी समर्थ महाराजांनी अवघ्या 18-19व्या वर्षी या मोदीवाड्यामध्ये दीक्षा दिली. आणि शेगावच्या ह्या गजानन महाराजांना सांगितलं, जा आणि विदर्भामध्ये तू दत्त संप्रदायाची ध्वजा फडकव. आणि स्वामींच्या आदेशानुसार गजानन महाराजांनी शेगावकडे प्रवास सुरू केला. आणि अखंड त्यांचं जीवन पूर्ण त्या शेगावमध्ये व्यतीत केलं, लोकांची सेवा करून, लोकांना सत्कार्यासाठी प्रवृत्त करून. आणि आज आपण बघू म्हणजे गुरुशिष्य परंपरा ती कशी आहे बघा.
आज त्या स्वामी समर्थ महाराजांनी त्यांचं गुरुत्व स्वीकारलं, गजानन महाराजांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं. त्यांच्या आदेशानुसार ते शेगावला गेले आणि शेगाव निवासी श्री गजानन महाराजांचा आज बघितलं तर प्रत्येक ठिकाणी गजानन महाराजांचे पण मठ आहेत. गजानन महाराजांचे पण खूप मोठे खूप भक्त आहेत, खूप उपासक आहेत. कारण की आजच्या ह्या युगात स्वामी समर्थ महाराजांची जशी लोकांना प्रचिती येते तशीच गजानन महाराजांची पण प्रचिती येते. तर ह्याच गजानन महाराजांचा जिथून खरा दत्त संप्रदायाचा प्रवास सुरू झाला त्या मोदीवाड्याचे मोदी काका आता इथे उपस्थित आहेत. तर मी मोदी काकांना विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं. अगदी वेळात वेळ काढून आणि विनंतीला मान देऊन ते आज आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थित आहेत. खरोखर स्वामी कृपांकित असल्याची जाणीव प्रत्येक व्यक्ती तो विभूती प्रत्येक जेव्हा इथे व्यासपीठावर येत आहेत तेव्हा प्रत्येक वेळेला आपण कृपांकित असल्याचं, आपण किती भाग्यवान असल्याची जाणीव मनाला होते. आणि मी यशवंत पाटील सरांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करावा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खूप खूप धन्यवाद काका, खूप धन्यवाद. नमस्कार. आता आज सकाळपासून यशवंत पाटील सरांची जी उपस्थिती आहे आणि त्यांचा जो उत्साह आहे ते व्यासपीठावर बसल्यापासून म्हणजे काय बोलू शकतो त्यांच्याबद्दल. म्हणजे अर्ध सूत्रसंचालन त्यांनी केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि एकदम सातत्य त्यांचं जे आहे आणि तो जो उत्साह आहे तो एवढा उत्साह आहे की स्वामी महाराजांचं त्यांना थोडी खंत आहे की त्यांना इतका कमी वेळ का दिला बोलायला. त्यांची इच्छा होती खूप जास्त बोलावं, पण वेळेअभावी आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांना थोडा थोडा वेळ मिळावा. प्रत्येकाला वाटतं की मी किती जास्त बोलू शकतो किंवा किती जास्त स्वामींचं सांगू शकतो. हे आपण सगळे स्वामी वेडे आहोत आणि या स्वामी वेडाचं म्हणजे असं वेड आहे की ते आपण नाही शब्दात व्यक्त करू शकत. बोलायला लागलं की स्वल्पविराम पूर्णविराम कुठेही नसतो. तर ह्याच यशवंत पाटील सरांनी अनेक पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित केलेत. त्यातले त्यांनी काही पुस्तकं इथे आणलेत की जे श्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध ही पुस्तकं जर कोणाला हवी असतील, अगदी कमी पुस्तकं आहेत. ही पुस्तकं जर हवी असणार तर यशवंत पाटील सरांकडे आपण संपर्क करा आणि ह्याला जे पण काही शुल्क आहे हे शुल्क अन्नदानासाठी अक्कलकोटला ते पाठवतात. तर ज्यांना कोणाला हवं आहे ते सही करून तुम्हाला देतील. थोड्या वेळाने तुम्ही संपर्क साधू शकता. आता आपण पुढचा एक सन्मान देणार आहोत की जे आनंदनगर घोडबंदर रोडला आनंदनगर नावाचा एरिया आहे आणि त्या ठिकाणी 2 मठ आहेत. तर आनंदनगर मठ श्री स्वामी समर्थ ऋतू एन्क्लेव्हच्या बाजूला वडाच्या झाडाखाली आनंदनगर मठाची स्थापना 2008 मध्ये झाली. मंदिराची स्थापना झाल्यानंतर नेहमी भूपाळी आरती, नैवेद्य आरती रोज ती होत असते. दर गुरुवारी महाप्रसाद देण्यात येतो. असे विविध कार्यक्रम तिथे होत असतात. सुरुवातीला स्थापना करताना बारसीकर साहेब, आंबरे साहेब, पाटील साहेब, सूर्यवंशी साहेब, वाविलकर भाऊ, मनोज भाऊ हे सेवेकरी उपस्थित होते. तसेच वाघबीड, कासार वडवळी, ओवळा, पातलीपाडा, मानपाडा यातील प्रतिसिप्त नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे हा मठ स्थापन झाला व मंदिराची 2016 पर्यंत अखंड सेवा सुरू राहिली. 2016ला काही कारणांमुळे ते मंदिर पाडण्यात आले. बऱ्याच भाविकांवर पोलीस केसेस झाल्या, त्यांना जेलमध्ये पण ठेवण्यात आलं. असे अनेक प्रसंगांना तोंड देत बरेचसे भाविक मंडळी तिथून निघून गेले. मात्र स्वामींची सेवा तिकडे अविरतपणे चालूच होती. त्यावेळी ज्ञानदेव वासिलकर, मनोज शिंगे पुजारी मामा, इतर काही भक्तगण पुन्हा एकत्र येऊन सुरुवात केली. आज जो मठ दिसतो आहे त्यामध्ये ज्ञानदेव भाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून विविध प्रसंगांना तोंड देत कार्यक्रम सतत चालूच ठेवले.
गुरुपौर्णिमा, स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी, दत्त जयंती, भागवत कथा, बालसंस्कार केंद्र, स्वामी चरित्र पारायण, सप्तशती पारायण, नवरात्र महोत्सव, गुरुचरित्र, अभंगवाणी, रात्रसेवा, हरिपाठ, दर गुरुवारी महाप्रसाद, महाप्रसादाला गुरुवारी जवळपास 4 ते 5 हजार भाविक असतात. असे अनेक कार्यक्रम ते तिथे राबवतात. नवीन एक उपक्रम सुरू केला आहे, तो प्रत्येक महिन्यात 1 दिवसीय पारायण, त्यामध्ये गुरुचरित्र 6 पारायण झाले. शिवलीलामृत, अधिक मासाची कथा, भागवत कथा असे तिथे अखंड चालू आहे. या मठाला विशेष महत्त्व म्हणजे स्वामी अहमदाबाद येथे असताना एक रात्रभर वडाच्या झाडाखाली घोडबंदरला थांबले होते. तेच हे आनंदनगरचे वटवृक्ष यांचा उल्लेख स्वामींच्या वखरमध्ये आहे. त्यामुळे आलेल्या भाविकांच्या समस्यांचे निराकरण होते. यामुळे या मठात खूपच गर्दी असते. कोविडपर्यंत आपल्या मठाला दरवाजा नव्हता, 24 तास उघडा असायचा. त्यामुळे भाविक त्यांच्या वेळेनुसार दर्शन घ्यायचे. या मठात सर्व भाविकांनी एकदा तरी जावं. या मठाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी अनेक लोक, आता आपण कोणाची नावं घेऊ नये, पण म्हणतो ना की खऱ्या अर्थाने जेव्हा आपण सेवा करतो, खऱ्या अर्थाने जेव्हा एखादं कार्य अखंडपणे अविरतपणे चालू असतं, त्यावेळेस तिथे संकट ही येतातच. आणि संकट नाही आली तर ते कार्य केल्याचा आपल्याला तेवढा आनंद पण नाही होत. तर ह्या मठाला उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक प्रसंग ह्या सेवेकऱ्यांनी अनुभवले. पण त्यातला एक असा प्रसंग प्रकर्षाने सांगायचं झालं तर महाडाची लोक ह्या स्वामी समर्थ महाराजांचा मठ, म्हणजे टेंट हाऊस जसं असतं त्या पद्धतीचा तो मठ होता. आणि ती लोक आली, ते पूर्ण उद्ध्वस्त केलं. आणि राहिला प्रश्न तो गाभाऱ्यात असलेल्या स्वामींच्या फोटोचा. त्या लोकांनी सांगितलं की आता हे सगळं उचलायचंय, सगळं संपलं, इथं तुमचं काही नाहीये, तर हा फोटो कोण उचलणार? तुमचे एवढे सेवेकरी तुम्ही बघताय, तर पटकन या आणि तो फोटो उचलून घ्या. तर पण सेवेकरी पण एवढे तोडीचे होते, शेवटी स्वामींचे सेवक होते ते. त्यांनी सांगितलं, मठ तुम्ही उद्ध्वस्त केलाय, बाकीचं सगळं तुम्ही काढलंय, तर स्वामींचा फोटो पण तुम्हीच काढा, ती पण जबाबदारी तुम्हीच घ्या. कुठलाही सेवेकरी धजावला नाही पुढे जायला आणि तो फोटो उचलायला. शेवटी काय त्यांच्या मनात आलं, त्या लोकांनी पण ते नास्तिकच असावेत असं आपण गृहीत धरू. कारण की जर आस्तिक असते किंवा स्वामींचे भक्त असते तर त्यांनी त्या ठिकाणचा दगड उचलायची पण थोडी त्यांना भीड वाटली असते. पण त्या क्षणाला सगळं उद्ध्वस्त केल्यानंतर स्वामींचा फोटो उचलायची वेळ आली तेव्हा ते एक एक करून तिथून पसार झाले. शेवटी एक व्यक्ती तिथं उपस्थित होता, त्याला वाटलं आपण उचलू, म्हणून तो तिथे गोल गोल फेऱ्या मारायला लागला, आता उचलू नंतर उचलू. पण त्याची म्हणजे ती हिंमत झालीच नाही ते स्वामींच्या फोटोला हात लावायची. दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत तो व्यक्ती तिथं फिरत होता, पण त्यांनी स्वामींच्या फोटोला हात नाही लावला, ना सेवेकऱ्यांनी हात लावला. का? कारण ते स्वामींचं स्थान आहे आणि स्वामींनी जिथे आपलं स्थान पक्क केलंय तिथून ते कुणीही उचला, कसंही उचला, ते तिथून हलू शकत नाही. त्याची याची देही याची डोळा ह्या सेवेकऱ्यांनी अनुभूती घेतली आणि आज तागायत हे वैभव, हे लोक, हे सेवेकरी तिथं निष्ठेने सेवा करतात. कुठल्याही फुलाची फळाची अपेक्षा न करता अखंडपणे तिथं ते कार्यरत आहेत. या मठात 5-6 हजार श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी दादांना विनंती करते, यशवंत पाटील काकांना. धन्यवाद दादा. आपल्या मठाला, आपल्या कार्याला खूप खूप सलाम. हां, शेवटी ठीक आहे. आता पुढचा सन्मान आहे सुरेश वडनेरे यांचा. हे राहणारे बदलापूर, मुंबई बदलापूर. त्यांच्या आई कैलासवासी श्रीमती विजया सुरेश वडनेरे यांची सुप्त इच्छा होती की आपल्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक छोटासा मठ असावा. आणि बरोबर ते म्हणतात ना की हा जर सत्कार्यासाठी असेल तर स्वामी महाराज ते कार्य स्वतः करतात आणि निमित्त फक्त आपल्याला बनवतात. तसंच काहीसं सुरेश वडनेरे यांच्या बाबतीत झालं. राजेश वडनेरे यांचं श्री स्वामी समर्थांची मठाची स्थापना अगदी अनपेक्षितपणे करून घेतली.
आणि सदर मंदिरात रविवार दिनांक 5 एप्रिल 1992 रोजी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली. आईची इच्छा स्वामी माऊलींनी राजेश यांच्याकडून पूर्ण करून घेतली व तिच्या स्मरणार्थ मंदिर बांधण्याचे पुण्यकर्म स्वामी माऊलींनी त्यांच्या हस्ते करून घेतलं. प्रतिमा स्थापन केल्यानंतर 11 वर्षांनी म्हणजे एप्रिल 2003च्या चैत्र पाडव्याच्या दिवशी मंदिरात स्वामींच्या मूर्तीचं सुद्धा अचानकच आगमन झालं. सदर मूर्ती बदलापूरच्या रहिवासी श्री तळेकर काका यांनी पंढरपूरवरून आणली होती. पुढे 14 एप्रिल 1998 रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी दिवशी महाप्रसाद त्यांनी सुरू केला. सुरुवातीस 5 वर्ष दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत महाप्रसादाचा लाभ अनेक स्वामी भक्त घेत होते. उदंड प्रतिसाद या कार्यासाठी मिळाला. अर्थात महाप्रसाद असंख्य भक्तांनी सर्व प्रकारची मदत केली म्हणून तो पूर्ण झाला. मग ती धान्य स्वरूपात असो किंवा रोखीच्या स्वरूपात असो, त्यामुळेच हे शक्य होऊ शकलं. पुढे जागेअभावी महाप्रसाद फक्त संध्याकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत सुरू ठेवावा लागला. तो आज तागायत गेली 25 वर्ष स्वामींच्या कृपेने आणि केवळ स्वामी भक्तांच्या मदतीमुळे व सहकार्यामुळे अखंड सुरू आहे. अपवाद फक्त करोनाचं 1 वर्ष ठरेल. 24 फेब्रुवारी 2019 रोजी मठाच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झालं. सदर जीर्णोद्धार कामात श्री अविनाश ठोके, श्री सचिन जोशी, श्री विजय जोशी व सौ रेखा जोशी आणि श्रीमती वृंदा फाटक तसेच अनेक मान्यवर स्वामी भक्त यांची मोलाची मदत झाली. नाहीतर हे शक्य झालं नसतं. जीर्णोद्धाराच्या वेळी मंदिराचे कलशारोहण करवीर पीठाचे शंकराचार्य परमपूज्य जगद्गुरू श्री विद्या नृसिंह भारती यांच्या पावन हस्ते करण्यात आलं. आज 32 वर्ष झाली मंदिराला. स्वामी दर्शनासाठी भक्तांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक भक्तांना स्वामींनी तारून नेलंय. अनेकांना त्याची प्रचिती आलेली आहे. वडनेरे कुटुंबियांची जन्मोजन्मींची पुण्याई होती म्हणून हे कार्य त्यांच्याकडून घडलं असं म्हणायला हरकत नाही. स्वामी सेवा सुरू असताना, हे कार्य सुरू असताना आयुष्यात अनेक चढउतार आले आणि येतातही, परंतु स्वामी माऊलींच्या कृपेने व स्वामी बांधवांच्या मदतीने आजपर्यंत स्वामी सेवेत कधीही खंड पडला नाही. हे कार्य अखंडपणे चालूच आहे. अशा स्वामी कृपांकित वडनेरे कुटुंबियांना स्वामीमय शुभेच्छा देऊन मी आमंत्रित करते राजेश सुरेश वडनेरे या दादांना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपण पुढचा जो सन्मान करणार आहोत ते स्वामी समर्थ महाराजांचे पूर्ण कृपा लाभलेले श्री स्वामीसूत महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी समर्थ महाराजांचे जन्मोजन्मांतरीचे सेवक असणारे श्री स्वामीसूत महाराज हे फार विलक्षण विभूती मत्व होते. सन 1857 मध्ये श्री स्वामी महाराजांनी अक्कलकोटची थोरली वेश ओलांडली आणि पुढे 21-22 वर्षांच्या येथील वास्तव्यात त्यांनी केलेल्या अनेक लीला प्रसंगांमुळे अवघा महाराष्ट्र देश निढळून निघाला. त्याच सुमारास राजापूर तालुक्यातील विलिये गावाहून आलेले आणि मुंबईस कर्मभूमी समजून कामाठीपुरा परिसरात वास्तव्य करून राहणारे हरिभाऊ दाजीबा तावडे हे सद्गृहस्थ पत्नी व एकुलत्या एक मुलीसह आपल्या प्रपंचाचा गाडा ढकलीत होते. म्युनिसिपाल्टीची नोकरी आणि संसार या पारंपरिक चौकटीत रमलेल्या हरिभाऊ तावडे यांना परमार्थाची खरी जाणीव आणि ओळख झाली ती श्री स्वामी महाराजांमुळे. नित्य प्रपंचात रमलेला हा सरळ मार्गी गृहस्थ अक्कलकोटास गेला आणि श्री स्वामींच्या सहवासात आपले देहभान विसरून बसला. मुंबई म्युनिसिपाल्टीमध्ये नोकरीला होते तेव्हा त्यांनी एक व्यापार केला, पण त्यात खूप नुकसान झाले. पण पुढे श्री स्वामी कृपेने पंडित म्हणून एका गृहस्थांनी त्यांची हमी घेतली. त्यावेळी पंडितांनी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला. आश्चर्यकारक एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले.
ही स्वामी कृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले. श्री स्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की तू कुळावर पाणी सोड व माझा सूत पुत्र हो. झालेल्या फायद्यातील 300 रुपये त्यांनी सोबत आणले होते. त्यांच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या. त्या पादुका मोठ्या प्रेमाने आणि सलग 14 दिवस त्या वापरल्या. स्वामींनी 14 दिवस ह्या पादुका वापरल्या. अनेक सेवेकरांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात अशी इच्छा होती. पण स्वामींनी प्रसन्नतेने आपल्या हात पाय तोंड वगैरे अवयवास लावून त्या पादुका श्री स्वामी सुतांना प्रसाद म्हणून बहाल केल्या. स्वतः श्री स्वामी महाराज या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत. त्यांनी स्वामी सुतांना तो प्रसाद देऊन तुझे घरदार धंदा सोडून दर्या किनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर अशी आज्ञा केली. त्याच रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्री स्वामींनी हरिभाऊंना अनुग्रह केला व उशाखालची छाटी व कफनी अंगावर फेकून कृपा व्यक्त केली. श्री स्वामी सुतांनी श्री स्वामी आज्ञेचे तंतोतंत पालन करून आपला संपूर्ण संसार घरदार लुटवले. बायकोचे दागिनेही ब्राह्मणांना दान करून टाकले. त्या काळात ते दागिने जवळपास 100 तोळ्यांचे वर होते. अंगावर मणिमंगळसूत्र देखील ठेवले नाही. स्वतः भगवी कफनी नेसले व बायको ताराबाईला पांढरे पातळ नेसायला लावून स्वामी सेवा सुरू केली. अत्यंत निस्पृहपणे व वैराग्याने त्यांनी खूप मोठे स्वामी सेवा कार्य केले. हजारो लोकांना स्वामी भक्तीस लावले. सुरुवातीला त्यांचा मठ कामाठीपुऱ्यात होता. नंतर तो मठ कांदेवाडीत स्थलांतरित झाला. श्री स्वामींच्या आत्मलिंग पादुका देखील सुरुवातीला याच कांदेवाडी मठात होत्या. कालांतराने त्या मुंबईतील चेंबूर येथील मठात नेण्यात आल्या. तेथे सर्वांनी आवर्जून दर्शन घ्यावं. स्वतः श्री स्वामींनी अनेकांना दर्या किनाऱ्यावर जाऊन स्वामी सुतांचे मार्गदर्शन घेण्याची आज्ञा केली होती. श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या चैत्र शुद्ध द्वितीयेच्या उत्सवाची परंपरा श्री स्वामी सुतांनीच प्रथम शके 1792 म्हणजेच 1870 साली सुरू केली. अक्कलकोट येथे त्या पुढील वर्षीपासून स्वामींच्या समक्षच हा उत्सव होऊ लागला. महाराज अतीव प्रेमाने स्वामी सुतांना चंदूलाल म्हणत असत. श्री स्वामींनी आपल्या पश्चात स्वामी सुतांना आपले कार्य पाहण्यासाठी अक्कलकोटला पाचारण केले. पण श्री गुरूंच्या नंतर आपण राहू शकणारच नाही असा त्यांनी पवित्रा घेतला. अनेक लोकांना स्वामींनी मुंबईला पाठवले स्वामी सुतांना घेऊन येण्यासाठी, पण शेवटपर्यंत ते स्वामींसमोर आलेच नाहीत आणि त्यांनी मुंबईतच देहत्याग केला. त्यावेळी स्वामींनी अक्कलकोटात विपरीत लीला करून श्री स्वामी सुतांवरील आपले परमप्रेम प्रकट केले. स्वतः श्री स्वामी महाराजांनी स्वामी सुतांच्या मातोश्री काकूबाईंचे हर प्रकारे सांत्वन केले. स्वामी महाराजांचे आपल्या या अनन्य सुतावर विलक्षण प्रेम होते. श्री स्वामी सुत महाराज खूप छान भजन करीत असत. त्यांच्या अभंग रचनाही उत्तम आहेत. ते ज्या ज्या लीलांचे वर्णन करीत त्या त्या लीला स्वामी महाराज प्रत्यक्ष करून दाखवत असत. श्री स्वामी सुतांनी रचलेला 31 अभंगांचा श्री स्वामी पाठ अत्यंत बहारीचा असून खूप प्रासादिक आहे. खूप भक्तांना त्यांच्या पठणाचे अद्भुत अनुभव आजही येत असतात. श्री स्वामी सुतांवरील श्री स्वामी कृपेचीच अलौकिक प्रचिती आहे. इसवी सन 1870 साली श्री स्वामी सुतांनी सर्वप्रथम श्रींची जयंती प्रकट दिन साजरी केली. त्या अगोदर बरोबर 1 महिना श्री स्वामी जयंती उत्सवाची श्री सुतांनी नांदी केली. फाल्गुन शुद्ध द्वितीयेचा हा नांदी सोहळा म्हणजेच श्री स्वामी महापर्वणी होय. या दिवशी भल्या पहाटे श्री स्वामीसूत महाराज श्रींच्या पादुकांचे षोडशोपचार पूजन करून समुद्र स्नानाकरता गिरगाव चौपाटीकडे श्रींच्या पादुका पालखींचे प्रस्थान करीत. पालखी मिरवणुकीचा थाट राजाधिराज श्री स्वामी महाराजांना साजेसा असत. मिरवणुकीची वाट सेवेकरी कुंचल्याने झाडत. इतर सेवेकरी लगबगीने पायघड्या पांघरत. पायघड्यांच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढली जात. फुलांचा सडा, अत्तरांचे फवारे आणि श्री स्वामी नामाचा जल्लोष, वातावरण कसे अगदी स्वामीमय होत. सन 1997 मध्ये स्वामीसुतांची लेक सीता, जिचे तिच्या बालपणी साक्षात श्री स्वामी महाराजांनी सिद्धा या नावाने कौतुक केले, लाड केले आणि तिच्यावर अपार माया केली, त्याच सिद्धाबाईंना पुढे स्थापन केलेल्या या चेंबूर मठाने गतवर्षी शतकाची वेस ओलांडली. श्री स्वामी समर्थांचे सिद्धस्थान म्हणून ओळखला जाणारा श्री स्वामी सुतांचा चेंबूर मठ आजही श्री स्वामींप्रती तितकीच एकनिष्ठा जपत आहे आणि श्री स्वामी नामाचा कीर्तिध्वज अभिमानाने आणि डौलाने फडकवताना आजही दिसत आहे. तर ह्याच पुण्यवान स्वामीसुतांच्या वंशातले विजय नलावडे काका आज आपल्यात उपस्थित आहेत. तर मी आज त्यांना विनंती करेल की आपण आपले 2 शब्द मार्गदर्शनपर आज व्यक्त व्हावं आणि विनंती करते.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एकच मिनिट मी जरा बोलतो। श्री स्वामी समर्थ। सकाळी इथे मी खाली येत असताना मला एक स्वामी भक्त भेटले, दास नावाचे, मला वाटतं आहेत इथे कुठेतरी, ते हां इथेच आहेत। तर त्यांनी मला विचारलं की आपण त्यांच्या मोबाईलमध्ये एक फोटो होता ज्याचे प्रिंट्स काढून त्या सगळ्या भक्तांना वाटतात तिथे। तर त्याच्यामध्ये त्यांनी मला असं विचारलं की त्याच्यामध्ये स्वामींच्या कानामध्ये एका कानामध्ये आहे, एका कानामध्ये नाही आहे, स्वामीच्या अंगावरचे नाम उलटे सुलटे आहेत, हे सगळं असं का? कारण याला ओरिजिनल फोटोग्राफ म्हटला जातो। तर खरोखर तसं असायचं का? हा जो फोटो काढला आहे स्वामी महाराजांचा, तेव्हा खरोखर स्वामी महाराज अशा पद्धतीने त्यांच्या अंगावरती नाम काढला गेला होता का? का त्यांच्या कानात एकच होतं, एक कुठेतरी पडलेलं, असं खरं आहे का? तर असं असेल तर ते का नेमकं ते मला सांगा। तर तेव्हा ते मला बोलले, मी सांगतो तुम्हाला, पण एक गोष्ट करा म्हणे, सर्व जेवढी स्वामी भक्त आले तर सर्वांना जर ते कळेल असं सांगितलं तर उत्तम आहे। म्हणून पुन्हा तुमची 1-2 मिनटं फक्त घेतो आहे। महाराज अक्कलकोटात होते ते महाराज विधेयी अवस्थेत असत, त्यांना देहभान नसायचं अजिबात कसलाच। आपण महाराजांच्या फोटोमध्ये महाराजांनी लंगोटी घातलेली आपल्याला दिसते, पण ती सुंदराबाईंना घालावी लागायची। आणि महाराजांच्या लक्षात आलं आहे की माझ्या पायामध्ये खडा आहे किंवा मला कोणीतरी लंगोटी नेसवलेली आहे का, ते फेडून टाकत, ते तिथे थांबत नसत। आणि सुंदराबाईंना स्वामी महाराजांची सेवा करायची इतकी घाई असायची, एक पद्धतीची ती कॉम्पिटिशन असायची, स्पर्धा, तिचं वर्चस्व होतंच होतं। पण महाराज न जाणून कोणाला तरी सांगतील, बाबा चल मला आता मी आंघोळ करून आलेलो आहे, माझी पूजा कर, मी निघतो, कारण खूप भक्तगण आलेले आहेत तिथे, असं होऊ नये म्हणून सुंदराबाई घाईघाईनी त्यांच्या अंगावरती ते नाम काढायची। माशाला ती बघायची नाही उलटं सुलटं कुठे काय वगैरे ते। आणि महाराजांच्या लक्षात जर आलं कधी काहीतरी आपला विशेष अंगावरती आपल्या नाम काढले जात आहेत म्हणा, की आपल्याला लंगोटी नेसवली जात आहे का, तिथे महाराज 1 सेकंदसुद्धा थांबायचे नाही। सुंदराबाईंना शिव्या देत 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 ते सगळं अंगावर तो पुसून टाकायचे कधी कधी, आणि जाऊन त्या भक्त मंडळींमध्ये बसायचे। तसाच काहीचा प्रकार ह्या कुंडलींचा पण आहे, कानातल्यांचा। महाराज विधेयी अवस्थेत असायचे, त्याच्यामुळे महाराजांच्या कानात आहे नाही त्यांना समजायचं नाही। लक्षात आलं तर ते काढून टाकायचे। तशा पद्धतीने एक काढून टाकलेले तोपर्यंत पुन्हा ब्रह्मांडांनी टाळी लागली असावी म्हणतोय मी तुम्हाला, कारण मी तिथे त्याला नव्हतो। पण हे सगळं जे काय घडत गेलं ते महाराजांचं जे एकूण अवस्था जी काय होती, आणि त्यात सुंदराबाईंची स्पर्धा, म्हणजे लवकरात लवकर आपण सेवा घ्यावी ती, बाकी कोणी करू नये। म्हणूनच महाराजांच्या कानामध्ये एका कानामध्ये कुंडल आहे आणि दुसऱ्या कानामध्ये नाही आहे। बहुतेक ते त्यांनी स्वतःहून काढून टाकलं असावं किंवा पडलं असेल तर त्यांना देहभान नसल्यामुळे त्यांना कळलं नसावं। पण महाराजांची एकंदरीत सगळी अवस्था बघता हे सहज आहे, म्हणजे साधी गोष्ट आहे, याच्यामध्ये काय असं विशेष असं नाही आहे का महाराजांच्या एका कानामध्ये कुंडल राहिलं आणि दुसऱ्यामध्ये नाही आहे, मग ते काढून फेकलं असेल किंवा पडलं तर कळलं नसेल। एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की हा फोटो मूळच आहे, या फोटोचा अगदी कॅमेराने फोटो काढलेला आहे। हा प्रत्यक्ष महाराज बसलेले असताना समोर, त्याला ब्लॅक अँड व्हाईटच फोटोग्राफी होती, पण त्याच्यामुळे हा फोटोवरती अरे भले कानातली कुंडलं एक असेल नसेल, अंगावरचे नाम उलटे सुलटे असले तरी प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांची ती सावली आहे, तो त्यांचा फोटो आहे। आज तुम्हाला प्रत्येकाला तो फोटो वाटला जाणार आहे। खरोखर जर त्याच्यात जर तुम्ही व्यवस्थित जर त्याचं जतन करणार असाल तरच घ्या, दुसऱ्यांना देण्यासाठी तो फोटो घेऊ नका, कारण ते प्रत्यक्ष महाराज आहेत। तिथे तुम्हाला घरी घेऊन गेल्यानंतर त्याचं काही विशेष पूजा अर्चा करण्याची गरज नाही, पण कुठे पडता कामा नाही तो। श्री स्वामी समर्थ महाराज।
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री सद्गुरु स्वामी सूत महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुम्ही विचार केला असेल महाराजांचा जय जयकार कशाला, शिवाजी महाराजांचा। आपण स्वामींच्या कार्यक्रमामध्ये आहोत, पण त्यांच्यामुळे आज आपण स्वामींबद्दल चर्चा करू शकतो। त्या महान पुरुषांचा, छत्रपतींचा जय जयकार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं। आपल्याकडे स्वामींच्या आज्ञेने स्वामीसूत महाराजांनी मुंबापुरी गादीची स्थापना केली। स्वामींनी त्यांना दंड कमंडलू आणि झोळी देऊन त्यांना आज्ञा केली, समुद्रकिनारी जाऊन किल्ला बांधा, धर्माची ध्वजा फडकवा आणि जे अडले नडलेले येतील त्यांना ह्याच्यापुढे तुम्ही मार्ग दाखवा। ही आज्ञा स्वामींची साधी सोपी दिसते तेवढी नाही आहे। स्वामींना स्वामीसूत महाराजांकडनं जे काही कार्य करून घ्यायचं होतं त्याची ही नांदी होती। स्वामी आत्ताची परिस्थिती आणि स्वामी हयात असताना, ह्या भूतलावर असताना ची परिस्थिती, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। हे आपण पहिलं ध्यानात घेतलं पाहिजे की ही जी सगळी प्रभावळ स्वामींच्या भोवती होती, चोळप्पा महाराज असतील, बाळप्पा महाराज असतील, आनंदनाथ महाराज असतील, केळकर बुवा असतील, स्वामीसूत महाराज असतील, सुंदराबाई असतील, ही खूप भाग्यवान व्यक्ती होत्या की जे आज स्वामींच्या आजूबाजूला होत्या। आणि हे सगळं स्वामींचं समीकरण होतं की त्यांना आपल्याजवळ कोण हवं होतं आणि कोण नको होतं, हे सगळं स्वामींचं गणित सगळं सेट होतं। आणि त्याप्रमाणे त्यांच्यासाठी त्यांनी प्रत्येकासाठी एका कामाचं नियोजन करून ठेवलेलं होतं आणि ते कार्य ते त्यांच्याकडनं करून घेत होते। तसंच पूजनीय स्वामीसूत महाराजांसाठी देखील स्वामींनी एक कार्य नियोजन केलेलं होतं आणि त्यांच्या हातनं स्वामी स्वतः असताना आज स्वामीसूत महाराजांकडनं त्यांनी पहिल्या मठाची स्थापना करून घेतली, मुंबापुरी गादीची स्थापना करून घेतली। आज सगळ्या भक्तांपर्यंत स्वामींचा निरोप पोचवणं हे सर्वात प्रमुख कार्य स्वामीसूत महाराजांच्या जीविताचं होतं। तुझाचं निरोप सर्वासी मी देतो, तुझे नाम गातो आवडीने, हे स्वामीसूत महाराजांचा जो अभंग आहे त्याच्यात त्यांच्या जीविताचं कार्य हे आपल्याला प्रकर्षाने दिसतं। आणि ते त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत केलं, इमाने इतबारे केलं। गुरुच्या आज्ञेचं पालन शिष्याने कसं करावं, आज मला जेव्हा विचारलं की तुमचा विषय काय असेल तेव्हा मी सांगितलं भक्तीचा आदर्श स्वामीसूत महाराज। तेव्हा आपल्या कृतीतनं स्वामीसूत महाराजांना घडवलं स्वामी महाराजांनी। माझं तर मत आहे की आपल्यासमोर एक आदर्श भक्त कसा असावा, भक्ती कशी करावी, की आपले प्राण देखील आपल्या गुरुसाठी आपल्याला द्यावे लागले तरी आपण त्याचा दुसऱ्यांदा विचार करू नये। हा जो भक्तीचा आदर्श आज स्वामीसूत महाराजांनी आपल्यासमोर मांडला, स्वतःच्या कृतीतनं मांडला, नुसतं उपदेश केला नाही तर त्याच्यावरती आचरण देखील त्यांनी केलं। आणि आज आपलं सगळ्यांचं हे सौभाग्य आहे की आपण हा जो कार्यक्रम करतोय हे स्वामीसूत महाराजांची 150वी पुण्यतिथीचं वर्ष आहे आणि त्या पुण्यतिथीच्या वर्षामध्ये आपण आज हा कार्यक्रम करतोय। हे आपल्या सगळ्यांचं मी म्हणेन भाग्य आहे, सौभाग्य नाही म्हणता येणार, आपलं भाग्य आहे। आणि हे जे आपले अभ्यासक आहेत सगळे, संजय वेंगुर्लेकर असतील, आपले मिलिंद काका असतील, पिळगावकर, विवेक वैद्य असतील, आज सगळ्यांचं एक प्रकर्षाने मत आहे, ठाम मत आहे की आज जर स्वामीसूत महाराजांनी समाधी घेतली नसती तर स्वामी महाराजांनी समाधी तेव्हा घेतली असती आणि स्वामीसूत महाराजांनी समाधी घेतली म्हणून आपल्याला स्वामी महाराज आणखीन 4 वर्ष मिळाले।
जे 1874 साली महाराजांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता, तो महाराजांनी पुढे ढकलून 1878 साली समाधी घेतली. त्याच्यामुळे 1874 ही स्वामीसूत महाराजांची समाधी, ते 1878 ही स्वामी महाराजांची समाधी. ह्याच्यामध्ये आपल्याला 4 वर्ष स्वामी महाराज आपल्याला मिळाले, आणखीन या जगाला मिळाले आणि या जगाचं अधिक कल्याण झालं. स्वामी महाराजांची जी भक्ती आहे त्याचं जे मॉड्यूल आहे स्वामीसूत महाराजांच्या अभंगांमधनं आपल्याला बघायला मिळतं. स्वामीसूत महाराजांचे प्रामुख्याने आज स्वामी महाराजांची कृपा होण्यापूर्वी जर आपण बघितलं तर स्वामीसूत महाराज हे जसं आता सगळ्यांनी आपल्या याच्यापूर्वी सगळ्यांनी सांगून झाले, परत मी तेच परत बोलणार नाही. तर म्युन्सिपाल्टीमध्ये नोकरीला होते, सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखे स्वामीसूत महाराज होते. पण सद्गुरूची कृपा झाल्यावरती, ब्रह्मांड नायकाची कृपा झाल्यानंतर आज आयुष्याला कशी दिशा मिळते हे आपल्याला स्वामीसूत महाराजांच्या आयुष्यातनं दिसतं. 1,500च्या वरती अभंगांची रचना आज स्वामीसूत महाराजांनी स्वामी महाराजांची कृपा झाल्यानंतर केलेली आहे. स्वामी अवतारकांड, जसं मिलिंद काकांनी आता सांगितलं की 527 ओव्या आज त्या अवतारकांडामध्ये आहेत स्वामीसूत महाराजांनी रचलेल्या. त्याच्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे स्वामी महाराज कसे अवतरले या धरणीवरती. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आले तेव्हा स्वामी महाराजांचं वय 700 वर्ष होतं. विजयसिंगाची कथा जी सगळी सांगितली ती सगळी त्या अवतारकांडामध्ये आहे. ही प्रतिभा कुठनं आली? आज महाराजांच्या कृपेमधनं आली. आणि हे सगळे अभंग आहेत. स्वामी जयंतीचा उत्सव असेल, आज स्वामी समुद्र स्नानाचा उत्सव असेल, स्वामी महाराजांची पत्रिका, आज नानाजी रेखी, आज गेल्या कार्यक्रमामध्ये त्यांचे अजित रेखी आणखीन कुटुंबीय इथे होते. यावर्षी आहेत का कल्पना नाही, पण आज त्यांच्याकरवी आज स्वामीसूत महाराजांनी त्यांना तिथी सांगून त्यांच्याकडनं स्वामी महाराजांची पत्रिका आज निर्माण करून घेतली की ज्याचा आशीर्वाद म्हणून स्वामी महाराजांनी नानाजी रेखेंच्या हातावरती विष्णुपद उमटवलं आणि त्यांना सांगितलं की हे माझं आत्मलिंग आहे, हे तुझ्या हातावरती नेहमी राहील, सदैव राहील. आज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा पंचदशाक्षरी मंत्र आज ज्याला आपण जप केल्याने आपली सगळी पापांचा नाश होतो. आज सगळे आपले त्रास आहेत, कष्ट आहेत, हे दूर करण्यासाठी आज स्वामी महाराजांनी त्यांच्यावरती जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारी घेऊन हा मंत्र आज स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांनी आपल्याला दिला की आज स्वामी महाराजांची सेवा करायची असेल तर आज हा मंत्र तुम्ही जपलात तर तुमचे सगळे कष्ट दूर करण्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात. जी अभंगगाथा आहे, आता जास्त वेळ नाही, ॲक्च्युली आधी जेव्हा झालं तेव्हा सांगितलं की 45 मिनटं आपल्याला ह्या विषयावरती बोलायचं आहे, पण कार्यक्रमाची एकंदरीत दिशा बघता जास्त वेळ न घेता मी माझ्या वाणीला इथेच विराम देईल. आणि स्वामीसूत महाराजांच्या चरित्राचा अभ्यास सगळ्यांनी नक्की करावा की त्याच्यातनं आपल्याला भक्ती काय आहे, भक्ती गुरुची कशी करावी, स्वामींची भक्ती कशी करावी हे आपल्याला परत कोणाला सांगायची गरज भासणार नाही. आज त्यांच्या आचरणातनं त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे, मी परत सांगतो. त्यामुळे नुसतं आपल्या वाणीतनं नाही तर आपल्या आचरणातनं देखील आपण स्वामींची भक्ती कशी करावी हे आपण परत एकदा स्वामीसूत महाराजांचं चरित्र अभ्यासावं सगळ्यांनी. आज खूप छान लेखन आज बेळगावकर काकांनी केलेलं आहे, विवेक वैद्यांनी केलेलं आहे, संजय वेंगुर्लेकरांनी केलेलं आहे. स्वामीसूत महाराजांची अभंगगाथा आहे, त्याच्यात ते वारंवार सगळे आपल्याला उपदेश करत असतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात. आज खरं सगळे अभंगांचे रेफरन्सेस आणि त्याच्यावरती चर्चा असं मी विषय म्हटला होता, पण त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण कधीतरी परत त्याच्यावरती एकदा बोलू आपण. स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच स्वामींच्यासाठी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद विजय सरांचं. आणि आता आपण महाराजांच्या कृपेची बरसात तर आज सकाळपासून आपल्यावर होतेच आहे, पण श्री स्वामी महाराजांचे अनुभव, स्वामी महाराजांची गाथा किती गाऊ तेवढी कमी आहे. आज आपल्यात उपस्थित स्वामी कृपांकित सज्जन, स्वामी कृपांकितांच्या ह्या मेळाव्यात अशी एक विभूती उपस्थित आहे की ज्यांच्याबद्दल किती, कसं आणि कुठून सुरुवात करावी आणि कुठे थांबावं खरंच कळत नाही आहे.
आज अलीकडेच आम्ही महाराजांचा अनुभव, आता कसं होतं, अनेक कार्य चालू असल्यामुळे अनेक ठिकाणांवरनं अनेक अनुभवांची गाथा आम्ही ऐकतच असतो. आणि खऱ्या अर्थाने हा सत्संग आहे. जेव्हा स्वामी महाराजांचा आपण काहीही ऐकतो किंवा आपण सांगतो त्यावेळेस तो खरा सत्संग असतो. मग तो 5 मिनिटाचा असो किंवा 1 तास असो किंवा 2 तास असो, मुखातून शब्द निघणारा तो जर परमेश्वराचा असेल तर तो सत्संगच घडतो. आणि जेव्हा महाराज सांगतात की बोलाल तेव्हा तुमच्या सद्गुरूंचं, म्हणजे स्वामी असं नाही म्हणत की माझंच तुम्ही बोलत राहा, पण जे आता वाढती कृपा स्वामींची आपण पाहतोय त्याच्यात लोकांना एवढे अनुभव येतात, पावलो पावली क्षणोक्षणी डोळ्यांची पापणी मिटेपर्यंत इतके अनुभव आहेत की जर त्या अनुभवांना रचायचं झालं, लिहायचं झालं तर अनेक पुस्तकं, पानं कमी पडतील पण अनुभव कमी नाही होणार. तसाच एक असा अनुभव आहे की एका व्यक्तीला असा पुनर्जन्म म्हणू शकतो आपण, म्हणजे पुनर्जन्म झाला आहे आणि ती व्यक्ती आता इथे उपस्थित आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर आज पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती ही किती क्षणाची, ती क्षणभराची असते, पण त्याच्यासाठी एवढं आयुष्यभर झगडून लोक ते मिळवतात, पण जाताना आपल्यासोबत ते काहीच घेऊन नाही जात. आणि एक पैसा किंवा एक अशी, पैसा म्हणजे अशी गोष्ट आहे ना, ती कधी व्यक्तींना जवळ पण आणते आणि त्या पैशामुळे व्यक्ती दूर पण होतात. असाच हा पैसा मध्ये आला आणि ह्या व्यक्तीच्या आयुष्यात असं एक संकट आलं की जिथे जीवाची पण बाजी लावावी लागली. म्हणजे सख्खे पुतण्या म्हणू शकतो आपण, त्यांच्या सख्ख्या मुलासारखं आज त्या उपस्थित आहेत. इस्लामपूरच्या जाधव मॅडम त्या शिक्षिका होत्या. शिक्षिका नोकरी चांगल्या करत होत्या आणि नोकरी कार्यरत असताना त्यांच्याकडे त्यांना मुलगा नाही, त्यांना एकच मुलगी आहे. आणि मुलगा म्हणून त्यांच्या दिरांच्या मुलाला त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे म्हणजे वाढवलं. अगदी मुलीच्यात एक म्हणजे त्यांची मुलगी आणि तो मुलगा एका ताटात जेवायचे त्यांचं लग्न होईपर्यंत. आणि असा एक क्षण येतो की त्यांच्याकडे काही रक्कम येते आणि त्या रकमेची त्या मुलाला लालच वाटते किंवा तो पैसा मिळावा. तर यांना मुलगा नाही आहे, एकुलती एक मुलगी, ती एकदम व्यवस्थित आहे, सगळं वेलसेट आहे, मग तिला काय करणार आहे पैसे देऊन. ते पैसे त्याला हवे होते आणि ते पैसे हवे म्हणून तो वारंवार त्या पैशांची मागणी करायचा. आणि त्यांचं म्हणणं एकच होतं की हो पैसे देऊ, पण जर कारण तसं असेल तर पैसे द्यायला हरकत नाही ना. पण तो व्यक्ती असा होता की स्वतः सगळं व्यवस्थित असताना पण त्यांच्याकडनं पैसे हवे होते. अनेक वेळा त्या पैशांची मागणी झाली, काही पैसे त्यांच्याकडनं त्याला दिले पण गेले, पण त्याला पूर्ण रक्कम हवी होती. आणि मग एक दिवस असा आला की त्याला तो राग अनावर झाला आणि अगदी एक माणूस असं वागू शकतो हे आता तुम्ही ऐकाल तर तुम्हाला असं वाटेल की हे खरं घडलं असेल का. तर हो, खरं घडलंय, आम्ही अनुभवले, आम्ही बघितलंय. एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या काकीला त्या पैशांसाठी, त्या एका क्षणाचा तो मोह असतो की तो पैसा घेईल आणि अमुक गोष्ट करेल, ती गोष्ट होऊ नाही शकली म्हणून त्याला एवढा राग आला की त्याने बाजारातनं नवीन कोयता आणला. कोयता जो असतो, नवीन कोयता आणला. त्या घरात सहज नेहमीप्रमाणे आल्यासारखा तो आला आणि त्या माऊलीच्या अंगावर त्याने वार करायला सुरुवात केली. आणि ते असे वार करायला सुरुवात केली की एखादं म्हणजे भाजी कापताना पण व्यक्ती खूप सावकाश नाजूक पद्धतीने कापेल, पण त्या व्यक्तीच्या अंगात ते रक्त असं सळसळत होतं. तो राग इतका अनावर झालेला की अंगावर फक्त खांद्यापासून वरच्याच भागात डोक्यावर पूर्ण 13 ते 14 वार त्या व्यक्तीने केले. आणि त्या प्रत्येक वाराला, त्या प्रत्येक एका घावाला 12 ते 13 टाके पडलेले. असा हा प्रसंग भर दिवसा दुपारच्या 12-1 वाजता चालू होता. आणि हे घडत असताना आता त्या इस्लामपूरमध्ये अशा ठिकाणी राहतात, MIDC एरिया आहे, पूर्ण छान बिल्डिंग आहे आणि तळमजल्याला त्यांचं घर आहे. हॉलमधून पण एंट्री आहे, 2 बाजूने एंट्री, इकडनं यायचं, मागच्या बाजूने बाहेर जायचं, असा तो तळघरातला तो फ्लॅट आहे. आणि एकट्या घरात राहत असल्यामुळे कधी एखाद्या दिवशी असं वाटतं आजूबाजूच्या लोकांना की ठीक आहे काहीतरी कामात असतील, आजारी असतील म्हणून दार उघडलं नसेल. तर दुपारच्या भर 12-1च्या सुमारात त्या व्यक्तीने अशा एकदम भयंकर पद्धतीने त्यांच्या अंगावर त्या इथून वरच्या भागावर वार केले. आणि तो व्यक्ती अशा पद्धतीने त्यांना मारत होता की त्यांनी म्हणजे कुठली संधी नाही सोडली की कशा पद्धतीने मारावं.
कपडे वाळत घातलेली दोरीसुद्धा तोडून त्या दोरीने पण त्यांचा गळा तो आवळायचा प्रयत्न केला. आणि एक क्षण असा आला की म्हणजे आणि वेळ अशी होती बघा, कुठली वेळ कधी येईल काही सांगू शकत नाही. ती वेळ अशी होती की त्यावेळी त्या देवाची पूजा करण्यासाठी देव तामणात काढले होते. तर ते वार ते सोसत सोसत सगळ्या घरभर फिरल्या आणि नंतर देवाच्या इथे येऊन त्या अशा पालथ्या पडल्या आणि तोंड बरोबर त्या देवघराच्या आसपास त्या ठिकाणी त्यांचं तोंड राहिलं. तर रक्तप्रवाह एवढा झालेला, एवढं रक्त त्यांच्या अंगातून गेलं की त्या ताम्हणातल्या देवांना पण त्यांच्या रक्ताचा अभिषेक झाला म्हणायला हरकत नाही. आणि पालथ्या पडल्यामुळे त्या व्यक्तीला असं वाटलं की ह्या आता गेल्या, संपलं सगळं. मग आता काही हालचाल व्हायच्या आत त्या व्यक्तीने हॉलमधून एंट्री जेव्हा केली, जेव्हा त्यांनी दरवाजा उघडलेला तेव्हा स्वतःच्या हाताने आतून तो हॉलची कडी लावली आणि बाहेर पडताना त्यांनी मागच्या दाराने तो बाहेर पडला आणि बाहेरून दार ते ओढून घेतलं. त्यामुळे आणि ह्या तिथं अशा पडलेल्या पूर्ण बेशुद्ध झालेल्या लोकांना असं वाटलं की आता ते उठतील, म्हणजे दरवाजा उघडत नाही, आता ठीक आहे संध्याकाळपर्यंत उघडलं नाही. मुलगी त्यांची खारघरला राहिला, मुलीने फोन केला, आई फोन उचलत नाही. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, अनेक वेळा फोन केले, फोन उचलले नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी 10-11 वाजता थोडी हालचाल करावी म्हणून त्यांच्या आईने त्यांच्या सासऱ्यांना फोन केला, कारण सासर आणि माहेर जवळजवळ आहे. तर सासऱ्यांना फोन करून सांगितलं की अशी एक काय कदाचित आईची तब्येत बरी नसावी, तर तुम्ही जाऊन जरा बघून याल का. आजूबाजूच्यांना फोन केले तर आजूबाजूचे म्हटले हो दरवाजा बंद आहे, अजून दरवाजा उघडलाच नाही आहे. म्हणून त्यांचे सासरे तिकडे गेले, बघतात तर दरवाजा बंद आहे. तो दरवाजा तोडायचे प्रयत्न केले. दरवाजा तोडायच्या वेळेला त्या आवाजाने पण जर एखादी व्यक्ती उठत नाही, त्यामुळे त्यांना समजलं की काहीतरी घटना घडलेली आहे आतमध्ये. पण असं काही होईल हे अनपेक्षित होतं, म्हणजे हे असं घडेल असं वाटलं नाही. आणि त्या दिवशी बरोबर मग पोलीस पण आले, दरवाजा तोडला, बघितलं. तर ते दृश्य बघताना अक्षरशः म्हणजे अवाक झाले सगळे की हे काय आहे. मग नंतर आता ते रक्त आणि तो सगळा प्रकार बघून म्हणजे मोजून पूर्णपणे म्हणजे बोललं तर एक 30 तास वगैरे तरी त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या, एकदम निपचित, बेशुद्ध. आणि मग पोलीस आले, पंचनामा, त्या सगळ्या गोष्टी आता संपलं समजून त्यांच्या अंगावर पूर्ण ते पांढरं कपड टाकलं आणि त्यांना उचलणार तेवढ्यात त्यांच्या पायाची हाताची थोडी मूवमेंट झाली. जेव्हा ती मूवमेंट झाली तेव्हा त्या लोकांना कळलं की संपलेलं काही नाही आहे. ताबडतोब दवाखान्यात न्यावं म्हणून त्यांना तिकडनं दवाखान्यात नेण्यात आलं. त्या 8-9 दिवस ICUमध्ये होत्या. आणि जेव्हा नंतर त्रास खूप झाला, महिनाभर वगैरे, त्या महिना 2 महिने अनेक महिने कदाचित ते बेड रेस्ट होत्या. पण जेव्हा शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या मुलीला हा प्रसंग सांगितला. मुलीला विश्वास बसत नव्हता की असं कसं काय होऊ शकतं. हा म्हणजे एका ताटात जेवणारा हा मुलगा, हा भाऊ आहे, हा नाही करू शकणार असं. पण आईने जेव्हा ते पूर्ण सांगितलं त्याच्यानंतर पोलीस केस हे ते जे काही झालं त्या गोष्टी झाल्या. पण सांगण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा ही गोष्ट घडत होती तेव्हासुद्धा त्या माऊलीच्या मुखातून फक्त श्री स्वामींचं नाव मुखातून येत होतं आणि नेमकी त्यावेळेस ती पूजा पण करत होती. तर बोलतात ना, जगी देव तारी त्याला कोण मारी, किंवा स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आपण सगळ्यात सुरुवातीला घेतला की काळ येतो पण महाराजांचं जर त्याला आज्ञा नसेल तर तो व्यक्ती कितीही कुठल्याही पद्धतीने त्याचे तुकडे केले तरी तो राहतो. आणि अशी ही विभूती स्वामी कृपांकित म्हणून आज उपस्थित आहे इस्लामपूरवरनं. त्या आज खास आमच्या विनंतीला मान देऊन स्वामी कृपांकित म्हणून आज त्या इथे आहेत. आणि त्यांच्या उपस्थितीत हा साजरा झालेला हा जो सोहळा आहे, तर आम्ही भाग्यवान समजतो की असा पुनर्जन्म झालेला स्वामींची काय कृपा असेल. म्हणजे रोज आज अनेक अनुभव आपण ऐकतो, पण असा अनुभव ऐकल्यानंतर असं वाटलं की हे खरं होऊ शकतं का. पण जेव्हा बघितलं त्यावेळेस त्या व्यक्तींची जी मुवमेंट होती, त्या व्यक्तीचं जे बोलणं होतं, रात्रीच्या 2 वाजता जेव्हा पादुका घरी येतात आणि ती व्यक्ती त्या पादुकांचं आगमन करण्यासाठी, त्या पादुकांचं स्वागत करण्यासाठी 2 वाजता सुद्धा बेसनचे लाडू ताजेच करायचे, स्वामींना पुरणपोळी ताजीच करायची म्हणून त्या म्हणजे स्वामींच्या स्वागतासाठी तयार होत्या. त्यांना बघाल तर तुम्हाला आजही वाटणार नाही की अशी काही घटना घडलेली ही व्यक्ती असू शकते का. जसं 5-6 वर्षाचं बाळ चंचलपणाने पळत सगळ्या गोष्टी करेल, अशी ही व्यक्ती आज आपल्यात उपस्थित आहे. त्यांना मी आमंत्रित करते, आमच्या लाडक्या अक्का
मी तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही व्यासपीठावर यावं आणि पुनर्जन्म झालेल्या अक्कांना अनंत आपण कोटी यशवंत ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता वेळेअभावी आपल्याला खरंच खूप कमी वेळ आहे, नाही तर त्यांना 2 शब्द बोलण्याची संधी होती. पण आता पुढचा शो असल्यामुळे शिवाजी नाट्य मंदिराकडनं आम्हाला आपल्याला विनंती करण्यात येते की हां 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 ठीक आहे. तर त्यांची इच्छा त्यांच्या मुलीला बोलवा. हां ठीक आहे, तुम्ही थोडं बसून घ्या तुम्ही. तर आता पुढचा शेवटचा आणि ह्या सोहळ्याचा निरोप समारंभ जो होणार आहे हा स्वामींच्या नामस्मरणाने होणार आहे. पण तत्पूर्वी या सद्गुणांच्या व सद्विचारांच्या आधारे आपले व्यक्तिमत्व प्रकाशमान करण्यासाठी नामस्मरण किती उपयोगी ठरतं ते आपल्या मनातील विकारांचं उच्चाटन नामसाधना प्रभावी ठरते. नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो. अहंकार गळला म्हणजे संकुचितपणाही नाहीसा होतो. हे नामाचे महत्त्व पटवून देणारे आणि असंख्य लोकांना नामस्मरण करण्यासाठी प्रवृत्त करणारे स्वामी कृपांकित विभूती म्हणजे श्री सुनील शिंगोटे सर. सध्याचे वास्तव्य मुंबई घाटकोपर येथे असून LNT मध्ये नोकरी करतात. मूळचे जुन्नर त्यांचे गाव. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या व अष्टविनायकातील लेण्याद्री देवस्थानपासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कर्दळीवन प्रेरित मठाची स्थापना त्यांच्याकडून 21 एप्रिल 2015 रोजी झाली. कर्दळीवनातील महंत श्री कृष्णानंद स्वामीजी यांच्या शुभ हस्ते हा मठ स्थापन झाला. या मठाला वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज कर्दळीवन प्रेरित मठ म्हणून ओळखलं जातं. आश्चर्याची बाब म्हणजे या मठाची निर्मिती करताना कोणतीही लोकवर्गणी स्वीकारली गेली नाहीये. ना देणगी स्वरूपात ना वस्तू स्वरूपात. हा मठ फक्त एका स्वामी भक्ताकडून स्वामींनी करून घेतला. तो दानशूर आणि स्वामी कृपांकित भक्त म्हणजे सुनील शिंगोटे सर. अशा या सुनील शिंगोटे सरांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांच्याकडनं आपल्याला जसं असंख्य महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्तांनी नामस्मरण कसं करावं किंवा आत्ता लॉकडाऊनपासून त्यांच्याकडे एक उपक्रम सुरू आहे की ओम श्री स्वामी समर्थ हा नामजप ते करून घेतात. साखळी पद्धतीने नामजपाची त्यांची एक सुरुवात त्यांनी केली आणि आज जवळपास दर महिन्याला ती संख्या पण आपण सांगू नाही शकत एवढी संख्या ते स्वामीचरणी अर्पण करतात. स्वतः नामस्मरण करतात आणि समोरच्या व्यक्तीला स्वामी भक्तांना नामस्मरण करण्यासाठी प्रवृत्त करतात. तर त्यांच्याच मुखातून आज ते असंख्य भक्तांकडनं ऑनलाईन करून घेतात. आज आपलं महत् भाग्य आहे. आपण खरोखर स्वामी कृपांकित आहोत. म्हणून आज सुनील शिंगोटे यांच्या मुखाने ते ओम श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामजप करणार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण सगळे हे नामस्मरण करत आजच्या कार्यक्रमाचा निरोप घेणार आहे. आणि कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला असं म्हणायला हरकत नाही. विनंतीला मान देऊन श्री स्वामी समर्थ परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे इथं उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्व स्वामी कृपांकित भक्तांचं सज्जनांचं मी मनापासून आभार मानते. आणि पुन्हा सगळ्यांना भेटण्याची एक ओढ राहील. फेब्रुवारी महिन्यात आज वेळेअभावी आज जेवढे लोक आतमध्ये तेवढे कमी लोक बाहेर आहेत. तर पुढच्या वर्षी षण्मुखानंद हॉलला हा सोहळा साजरा होणार आहे. तर आपण आता स्वामी महाराजांच्या नामस्मरणात सगळ्यांनी निरोप घेणार आहे. बरं, आपण आता नामस्मरण घेत आहोत. एकच विनंती, नामस्मरण घेताना सर्वांनी डोळे बंद करून आपण ओम श्री स्वामी समर्थ याचं एक माळ आपण जप करत आहोत. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
समर्थ महाराज की जय. ओम श्री स्वामी समर्थ. 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 ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय काका मिलिंद काका नाही मिलिंद काका श्री स्वामी समर्थ. कटन 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 काय म्हणता? कसं आहे त्यांपासून स्टार्ट कर कटन कटन ऑफ कर देते. अच्छा अच्छा. आता आपण पसायदान घेऊया. सगळ्यांनी फक्त डोळे बंद करा आणि पसायदान घेऊया.